मराठी माध्यम मध्ये मुलांना टाकायचंच नाहीये, हा पॅरेंटचा एक अप्रोच झालाय. मराठी शाळा मागे पडण्याचं एक कारण केवळ इंग्रजी माध्यमातून शिकलं पाहिजे हा नाहीये, हा तर आहेच, परंतु त्याच्याच बरोबर शिक्षण प्रणाली आहे, शिक्षण देण्याची पद्धती आहे, अभ्यासक्रम आहे, या सुद्धा गोष्टी जर का तशाच कालानुसार बदलल्या असत्या आणि मराठी शाळांमध्ये त्या प्रकारचे बदल झाले असते तर कदाचित तेवढी मराठीची पिढी झाली नसती. म्हणजे पॉलिसी लेवलवरती काय चुका झाल्यात असं वाटतं मला, की काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे पॉलिसी लेवलवरती? कोठारी कमिशन पहिल्यांदा आलं आणि त्यांनी काही रेकमेंडेशन केलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्या GDPच्या म्हणजे तुमचं जे ग्रॉस देशाचं उत्पन्न आहे त्याच्या साधारणपणे 6% खर्च हा एज्युकेशन सिस्टीमवरती व्हायला पाहिजे. दुर्दैवाने 1970 पासून आज 2025 पर्यंत मधले काही 1-2-3 वर्ष सोडली तर आपण कधीही 4% वरती गेलेलो नाही. तुम्ही एसर नावाची जी संस्था आहे त्याचे रिपोर्ट्स बघा, आजही त्या रिपोर्ट्समध्ये असं बघायला मिळतं की साधारणपणे 8वी मध्ये शिकणारे 45 ते 50% विद्यार्थी हे दुसरीचा अंकगणित सोडवू शकत नाही. जवळपास 60% विद्यार्थी दुसरी तिसरी इंग्रजी म्हणा किंवा मराठी म्हणा किंवा मातृभाषा म्हणा ते वाचू शकत नाही. जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत किंवा तुम्ही संसाधनं दिल्या जाते शासनाकडनं, पण ते डेव्हलप का होत नाहीये? जर शिक्षकांना जे ट्रेनिंग दिलं जातं ते ट्रेनिंग असं का दिलं जात नाही की ते या बाकी शाळांच्या शिक्षकांसोबत कम्पीट करू शकतात? शाळांमध्ये दुर्दैवाने आपण मुलांना केवळ 5 सब्जेक्ट शिकवतो, म्हणजे गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि भाषा या गोष्टी शिकवतो आणि त्याच्यातनं आपण निवड करतो की तुला 90% मार्क मिळाले म्हणून तू चांगला, मला 70% मार्क मिळाले म्हणून मी नाही चांगला. आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये ज्या कलागुण आहेत त्यांना आपण त्या ओळखून त्या विकसित करण्याची संधी जर का आपण शालेय शिक्षणामध्ये देणार नसू तर हा एखादा मुलगा फेल झाला किंवा ह्याला कमी मार्क मिळाले असं बोलण्यात काय अर्थ आहे? त्या शिक्षण पद्धतीमध्ये वर्षानुवर्ष फारसा बदल झालेला दिसत नाही. आजही आपल्याकडे घोकणपट्टी म्हणजे रटाळ शिक्षण यालाच जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच आपल्या इथे अमेरिका, चीन सारख्या मोठ्या कंपन्या किंवा जागतिक दर्जाचे इनोव्हेटर्स कमी प्रमाणात दिसतात असं अनेकदा म्हटलं जातं. नमस्कार, मी आहे आशिष आणि स्वागत आहे तुमचं उघड उघडमध्ये. आज आपण बोलणार आहोत आपल्या शिक्षण पद्धतीबद्दल, त्यातील प्रमुख समस्या आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या देशात उद्योजकतेची मानसिकता तयार का होत नाही. आता हे समजून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुशील मुनगेकर सर. सुशील मुनगेकर सर एक यशस्वी ऑन्ट्रप्रिन्युअर, एज्युकेशन रिफॉर्मिस्ट आणि एनपॉवर या संस्थेचे संस्थापक आहेत. एनपॉवर या उपक्रमाच्या माध्यमातून ते शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नवकल्पना आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्याचं काम करतात. त्यांचा विश्वास आहे की उद्योजकतेचे शिक्षण लहानपणापासूनच दिलं गेलं तर मुलं फक्त नोकऱ्या शोधणारी नाहीत तर नवीन संधी निर्माण करणारी पिढी बनतील. तर चला जाणून घेऊया भारतीय शिक्षण पद्धतीत नेमकं काय चुकतंय. सर, जर ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी होते त्यावेळेस जर बघितलं, त्यावेळेस एज्युकेशन बघितलं किंवा ते बॅकग्राऊंड बघितलं शिक्षक, तर त्यावेळेसच्या शिक्षण पद्धतीत आणि आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आणि काय असं वाटतं की ते जशाच तसं अजूनही कंटिन्यू आहे? चांगला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की मी माझ्या विद्यार्थी दशेच्या थोडंसं आधी जातो आणि स्वातंत्र्यपूर्वच्या काळापासून आपण सुरुवात केली. म्हणजे स्वातंत्र्य ज्यावेळी आपल्याला मिळालं 1947 साली, त्यावेळी साधारणपणे फक्त 17% लोक पॉवर्टी लाईनच्या वर होते, बाकी 83% पॉवर्टी लाईनच्या खाली होते. त्यामुळे एज्युकेशन म्हणजे शिक्षण घेतलं तरच आपला उद्धार होऊ शकेल आणि शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या नोकऱ्या, चांगलं इन्कम मिळू शकेल अशा प्रकारची एक धारणा होती आणि हा शिक्षणाकडे बघण्याचा मूलभूत प्रकार होता आणि त्याच्यातनं लोक जास्त एज्युकेट व्हायला लागले आणि मग आपला जो साक्षरता रेट आहे तो हळूहळू वाढायला लागला. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी साधारणपणे आपल्याकडे जाती व्यवस्था असेल म्हणा किंवा एक समाजाची उतरंडी असल्यामुळे बराचसा भाग जो आहे, बराचसे लोक आहेत हे शिक्षणापासून पूर्णपणे वंचित होते. बरोबर. आणि ते शिक्षण प्रणालीमध्ये पहिल्यांदा त्याच्यामध्ये आले. मग पहिली पिढी, दुसरी पिढी त्यावेळी शिकायला सुरुवात झाली. आम्ही ज्यावेळी विद्यार्थी दशेत आलो त्यावेळी आम्ही फार पुढच्या पिढ्या होतो, परंतु त्यावेळी सुद्धा बरेचसे जण असे होते की ते फर्स्ट टाइम एज्युकेशन घेणारे लोक होते. म्हणजे पहिल्यांदा ते त्यांची पिढी शिकते असे लोक, अशी मुलं पण होते, त्यांचे आई वडील अशिक्षित आहेत, अशा मुलांमध्ये पण आम्ही वाढलो होतो. तो एक प्रकार होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेचं जे एज्युकेशन सिस्टम होतं आणि आत्ताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये मूलभूतदृष्ट्या किंवा ज्याला आपण असं म्हणतो की मूलभूतदृष्ट्या त्याच्यामध्ये फरक पडला नाही. कारण त्यावेळी सुद्धा तो मार्क सेंट्रिक होता आणि आता सुद्धा तो मार्क सेंट्रिक जास्त झालेला आहे.
याचं कारण असं की आपली मुळातच एज्युकेशन सिस्टीम जी लॉर्ड मेकॉलेने 1834 साली, आपण त्याला नेहमी लॉर्ड मेकॉलेच्या नावाने शिवांची लाखोली वाहतूक यांनी आपल्या एज्युकेशन सिस्टीमची वाट लावली. परंतु त्यांनी ज्यावेळी एज्युकेशन सिस्टीम बनवली ती एज्युकेशन सिस्टीम मुळातच एलिमिनेशनची एज्युकेशन सिस्टीम होती. म्हणजे 1000 जणांनी जर का एक्झामिनेशन दिली आणि त्यातलं त्यांना फक्त 100 जणांना सिलेक्ट करायचं, तर कुठल्या 100 जणांना सिलेक्ट करायचं ज्यांचं मेमोरायझेशन चांगलं आहे, ज्यांचं ॲप्टिट्यूड चांगलं आहे, जे दिलेली कामं व्यवस्थित करू शकतात, अशाच प्रकारचा त्यांना वर्कफोर्स पाहिजे होता ब्रिटिशांना. आणि त्यामुळे त्यांनी त्यांना जशा प्रकारचा वर्कफोर्स पाहिजे तशा प्रकारची एज्युकेशन सिस्टीम बनवली. यात त्यांची काही चूक नव्हती, बिकॉज ही डिड व्हॉट ही वॉन्टेड टू बी डिलिव्हर्ड. परंतु दुर्दैवानं असं झालं की त्याच्यानंतर आपण त्या शिक्षण प्रणालीमध्ये फरक केला नाही आणि तशाच पद्धतीचा आपण तो जॉब सेंट्रिसिटी चालू ठेवलं. आम्ही ज्यावेळी शिक्षण घेत होतो त्यावेळी त्याच प्रकारचं शिक्षण होतं. परंतु त्यावेळी असं होतं की तुम्ही जर का मार्क्स मिळाले तर तुम्हाला नोकऱ्या मिळत होत्या, त्यामुळे तुम्हाला मार्क्स चांगले मिळाले तर तुम्हाला नोकऱ्या चांगल्या मिळतील, अशा प्रकारचं आमच्या मनावरती बिंबवलं गेलं आणि त्यामुळे ते मार्क सेंट्रिसिटी अधोरेखित व्हायला लागली. आता तुम्ही ज्यावेळी बघता त्यावेळी ती कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे की मार्क सेंट्रिसिटी आता व्हर्च्युअली म्हणजे गळा घुटण्या इतकी मार्क सेंट्रिसिटी झाली आहे. त्यामुळे पालक म्हणा, विद्यार्थी म्हणा, या सगळ्या संक्रमणातनं जाताना अत्यंत विदारक अशी सिच्युएशन झाली आहे. कारण मुळातच आपण स्किल्सना, माइंडसेटना या एज्युकेशन सिस्टीममध्ये येऊ दिलं नाही, क्रिएटिव्हिटीला एज्युकेशन सिस्टीममध्ये येऊ दिलं नाही. आणि आता असं झालं आहे की आम्ही 20-25 वर्षापूर्वी जे शिकलो शाळांमध्ये तेच आपण मुलांना म्हणजे वरचं आवरण वेस्टर्न बदलून पुन्हा त्याच प्रकारची गोकमपट्टी, त्याच प्रकारचं रोड लर्निंग, त्याच प्रकारचे मार्क सेंट्रिसिटी अशा पद्धतीने मुलांना आपण तयार केल्यामुळे हा एकंदरीतच आपला अधोगतीकडे प्रवास सुरू झाला. त्यामुळे काही गोष्टी ज्या बदलायला पाहिजे होत्या त्या बदलल्या नाहीत. ज्या गोष्टी बदलल्या दुर्दैवाने त्यातल्या 2-3 गोष्टी मी सांगतो. एक म्हणजे शिक्षकांचा आणि मुलांचा संवाद, की आम्ही ज्यावेळी होतो शाळांमध्ये त्यावेळी शिक्षक आणि मुलांमध्ये चांगला संवाद होता. नॉलेज त्यावेळी शिक्षकांकडे सेंट्रिक होतं, त्यामुळे शिक्षक आपल्याला नॉलेज द्यायचे आणि आपण ते घ्यायचो. आणि त्यावेळी नॉलेज घ्यायचं दुसरं साधन नव्हतं, पुस्तकं वाचा किंवा शाळेत शिकवलं जायचं, या 2च गोष्टी होत्या. आता झालंय असं की नॉलेज इज अवेलेबल एव्हरीवेअर, कारण इंटरनेट आहे, गुगल आहे, आता ChatGPT आलाय, त्यामुळे नॉलेज इज अवेलेबल ऑन क्लिक ऑफ अ बटन. त्यामुळे शिक्षकाची जे शिक्षकाचा जो रोल आहे हा केवळ नॉलेज देणं नाही तर त्याचं ॲप्लिकेशन करणं, त्याचं एक्सपिरियन्शियलनेस करणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. तर त्या गोष्टी तशा शिक्षकांच्या चेंज झाल्या नाहीत आणि त्याच्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि ती दरी आता अशा पद्धतीने झाली आहे की ज्या प्रकारचा रिस्पेक्ट आम्ही आमच्या शिक्षकांना देत होतो, कारण त्या प्रकारचं आम्हाला त्यांच्याबद्दल वाटायचं, किंवा आमच्या मागच्या पिढी वडिलांच्या पिढीमध्ये त्यांना शिक्षण म्हणजे देवच वाटायचा, ओके, त्या प्रकारचं ते होतं. ते हळूहळू तो गॅप वाढायला लागलाय आणि आता त्या प्रकारची दरी त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. या प्रकारची गोष्ट. आणि शेवटचा त्याच्यातला मुद्दा असा आहे की माझं शिक्षण मराठीतून झालं आणि मी अभिमानाने सांगतो की मी मराठी माध्यमातून शिकलो. आमच्या वेळी मराठी माध्यमातून किंवा मातृभाषेतनं शिक्षण घेणं हा फार महत्त्वाचा पैलू होता. कारण मराठी शाळा होत्या, तशाच गुजराती शाळा, गुजराती मीडियममध्ये किंवा गुजरातमध्ये किंवा वेगवेगळ्या स्टेट्समध्ये मातृभाषेतनं शिक्षण दिलं जात होतं. परंतु एकंदरीतच इंग्रजीचं संक्रमण झाल्यानंतर आणि मातृभाषेतल्या शाळांचा शेवटी इंग्रजीमध्ये म्हणजे 11वी-12वी नंतर किंवा तुम्ही डिग्रीला गेल्यानंतरचं एज्युकेशन इंग्रजीमध्ये, त्यामुळे एकंदरीतच मातृभाषेतनं शिक्षण घेतल्यानंतर मुलामध्ये तुम्ही एक प्रकारचं पंगुत्व निर्माण करताय, कारण त्याला मग ते इंग्रजी शिक्षण घेणं शक्य होणार नाही, जे सरासर खोटं आहे. कारण मी मातृभाषेतनं शिक्षण घेऊन सुद्धा इंजिनिअरिंग इंग्रजीमधनं केलं, व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट आहे ते पण इंग्रजीमधनं केलं, आणि माझं अजूनही अशी धारणा आहे की मातृभाषेतनं शिक्षण घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार होतात. दुर्दैवाने त्यामध्ये आपण मागे पडलो आणि अंग्रेजी शिक्षणाचा ओढा हा तळागाळापर्यंत पोहोचला आणि त्याच्यामुळे सुद्धा एक फार मोठं नुकसान झालंय. तर या सगळ्या स्थित्यंतरांमध्ये आपल्याला आपल्या एज्युकेशन सिस्टीमकडे बघावं लागेल. तर हे होतं की मातृभाषेमध्ये शिक्षण पाहिजे. तर बाकी जर आपण बाहेर बघितलं कम्पेअर करता ज्या डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत, मोस्टली त्यांचं असं की मातृभाषेमध्ये शिक्षण आहे. चायनामध्ये बघायला गेलं किंवा आपण US मध्ये तर त्यांचंच आहे, ती इंग्लिश लादल्या गेली आणि त्याच प्रकारे होतं. तर आता याच्यात 2 गोष्टी बघायला मिळतात आपल्याला की मातृभाषेत जर शिक्षण झालं तर एक डेव्हलपमेंट चांगली होते, हा रिसर्च सांगतात आहे. पण पॉलिसीच्या लेवलला कुठे आपण कमी पडतो, कारण इथे होतं की जे मातृभाषेमध्ये शिक्षण देणाऱ्या मोस्टली शाळेच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, तर मराठी माध्यम मध्ये मुलांना टाकायचंच नाहीये, हा पॅरेंटचा एक अप्रोच झालाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश हे येणं कंपल्सरी, किंवा ज्याला येतं त्याला थोडं एक
वेगळ्या क्लास म्हणून कन्सिडर केलं जातं. तर हा प्रॉब्लेम कसा टॅकल केला जाऊ शकतो की आणि कशामुळे उद्भवलाय? ह्या 2-3 त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. एक तर मातृभाषेतलं शिक्षण हा एक मुद्दा आहे, पण त्याच्याच नुसार शाळांची म्हणजे ज्या शाळा म्हणजे आपण मराठीबद्दल समजा बोलूया, तर मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेतनं शिकवण्या व्यतिरिक्त ज्या काही डेव्हलपमेंट म्हणजे ज्याला मी 4 R's मध्ये असं म्हणतो, रीच, रिलेव्हन्स, रिलेटिबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी. त्यातला रीच वाढला कारण शाळा वाढल्या. आपण मी जसं म्हणालो की स्वातंत्र्याच्या वेळी साधारणपणे आपल्याकडे 1.5 लाख शाळा होत्या. आज आपल्याकडे 15,40,000 शाळा आहेत भारतामध्ये. म्हणजे आपल्या रीच वाढला डेफिनेटली. आणि जे शिक्षणाच्या प्रवाह बाहेर होते ते साधारणपणे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आत यायला निदान तो वाट मिळाली त्यांना. परंतु रिलेव्हन्स आणि रिलेटिबिलिटी या 2 गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे. रिलेव्हन्स म्हणजे आताचं जे शिक्षण आहे ते मुलांना घडवण्यासाठी, फ्युचरमध्ये घडवण्यासाठी, भविष्यामध्ये घडवण्यासाठी ते रिलेव्हंट आहे का हे दुर्दैवाने नाही म्हणावं लागेल याचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याची रिलेटिबिलिटी, म्हणजे मुलांना ज्या पद्धतीने शिकलं पाहिजे, एक्सपिरियन्शियल शिक्षण म्हणा किंवा अनुभवात्मक शिक्षण म्हणा, प्रोजेक्ट बेस म्हणा, अशा प्रकारची शिक्षण प्रणाली म्हणजे आता ती थोडीशी IB मध्ये आहे. परंतु अशा प्रकारची शिक्षण प्रणाली दुर्दैवाने स्टेट रन स्कूल्समध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळा म्हणा, आता काही जिल्हा परिषद शाळा अशा प्रकारचे उपक्रम शिक्षक आणि त्यांच्यातले प्रिन्सिपल हे कल्पक आहेत म्हणून होतात. परंतु सारासार पद्धतीने कुठल्याही राज्यामध्ये बघा तुम्ही या ज्या गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये अशा प्रकारचे प्रयोग झालेले आहेत, हे प्रयोग इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी केले. मग ते CBSE असतील, ICSE असतील, IB असतील, यांनी ते प्रयोग केले. तर नुसतं मातृभाषेतनं शिक्षण एक प्रकार झाला, पण त्याचबरोबर शाळेंचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शाळांची शिकवण्याची पद्धती आहे, शिक्षण पद्धती आहे, त्याला आपण लर्निंग पेडॉलॉजी असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा 11वी-12वीला आता पूर्णपणे तुमच्या ज्या 11वी-12वीचा जो एंट्रन्स आहे म्हणजे ज्याला आपण व्यावसायिक शिक्षणासाठीचा एंट्रन्स म्हणतो, म्हणजे ते मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, हे पूर्णपणे आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर आलं आहे. या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तयार होण्यासाठी ज्या प्रकारचं शिक्षण लागतं हे CBSEने तशा पद्धतीचं मुलांना तयार करायला सुरुवात केलं. तुम्हाला IAS ची एक्झाम द्यायची असेल किंवा UPSC वर द्यायची असेल तर त्याला ज्या प्रकारची लर्निंग पेडॉलॉजी लागते, नॉलेज लागतं, त्या प्रकारे या ज्या स्टेट रन शाळा आहेत त्याचा जो करिक्युलम आहे, त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो दुर्दैवाने त्याच्याशी नाळ घेऊ शकला नाही. म्हणून मराठी शाळा मागे पडण्याचं एक कारण केवळ इंग्रजी माध्यमातून शिकलं पाहिजे हा नाही आहे, हा तर आहेच, परंतु त्याच्याच बरोबर शिक्षण प्रणाली आहे, शिक्षण देण्याची पद्धती आहे, अभ्यासक्रम आहे, या सुद्धा गोष्टी जर का तशाच कालानुसार बदलल्या असत्या आणि मराठी शाळांमध्ये त्या प्रकारचे बदल झाले असते तर कदाचित तेवढी मराठीची पिढी झाली नसती असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि मग त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये सगळं शिक्षण आहे, तुमचं व्यावसायिक शिक्षण सगळं इंग्रजीमध्ये आहे, त्यामुळे आत्तापासूनच मुलाला तयार करणं इंग्रजी माध्यमातनं गरजेचं आहे, अशा प्रकारचा तो व्ह्यू आहेच. पण या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित मराठी शाळांना तेवढ्या लवकर मरण नसतं आलं जेवढं दुर्दैवाने आता आलं. आणि पॉलिसी लेवलवरती काय चुका झाल्यात असं वाटतं मला की काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे पॉलिसी लेवलवरती? पॉलिसी लेवलला काय आहे की कोठारी कमिशन ज्यावेळी होतं 1964 साली ज्यावेळी कोठारी कमिशन पहिल्यांदा आलं आणि त्यांनी काही रेकमेंडेशन केलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्या GDPच्या म्हणजे तुमचं जे ग्रॉस देशाचं उत्पन्न आहे त्याच्या साधारणपणे 6% खर्च हा एज्युकेशन सिस्टीमवरती व्हायला पाहिजे. दुर्दैवाने 1970 पासून आज 2025 पर्यंत मधले काही 1-2-3 वर्ष सोडली तर आपण कधीही 4% वरती गेलेलो नाही. आपण साधारणपणे 3% 4% आसपास राहिलो. डेव्हलपिंग कंट्री म्हणजे जी कंट्री डेव्हलप होत्या त्या कंट्रीला एज्युकेशनवरचा खर्च हा 6% वरती ठेवायला पाहिजे. तुम्ही बऱ्याचशा फॉरेन कंट्रीज बघा, तुम्ही US बघा, US आता 4-4.5% झालाय कारण त्यांचा जो व्यापक आहे म्हणजे त्यांचा GDP जो आहे तोच सिग्निफिकंट आहे. परंतु बऱ्याचशा डेव्हलपिंग कंट्री, चायनामध्ये जवळपास तो 6% होता बरेच वर्ष, बाकीच्या कंट्रीजमध्ये नेपाळसारखे कंट्रीज आहेत इथे हा खर्च जास्त आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सातत्याने जर का आपण तो 2% जो डेफिसिट आहे त्याच्यामुळे आपल्याला फार पिछाड झाली असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये हा एक भाग झाला की तुम्ही किती स्पेंडिंग करताय. दुसरं गोष्ट म्हणजे हा स्पेंडिंग जातंय कुठे. प्राथमिक एज्युकेशन हा एक आहे म्हणजे याला आपण फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी, प्राथमिक शिक्षण जे आहे त्याला आपण फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी असं म्हणतो. दुर्दैवाने आज तुम्ही एसर नावाची जी संस्था आहे त्याचे रिपोर्ट्स बघा, आजही त्या रिपोर्ट्समध्ये असं बघायला मिळतं की साधारणपणे 8वी मध्ये शिकणारे 45 ते 50% विद्यार्थी हे दुसरीचं अंकगणित सोडवू शकत नाहीत. जवळपास 60% विद्यार्थी दुसरी तिसरी तर
दुसरी तिसरी इंग्रजी म्हणा किंवा मराठी म्हणा किंवा मातृभाषा म्हणा ते वाचू शकत नाहीत. म्हणजे तुमचं लर्निंग पेडागॉजीमध्ये ज्या प्रकारचा खर्च व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा तो खर्च झाला नाही. तिसरं माझं प्रामाणिक मत आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सगळ्यात मोठा आपला दुर्लक्ष जे झालंय ते आपलं टीचर्स बिल्डिंग, कॅपॅसिटी बिल्डिंगकडे झालंय. टीचर हा मुळातच आपण अत्यंत महत्वाचा याच्यातला घटक आहे आणि त्याला आपण समृद्ध करायला पाहिजे. कारण अल्टिमेटली एज्युकेशन जे आहे ते टीचर देतो ना. बरोबर. तर टीचरला जर का तुम्ही इक्विप केलं वेगवेगळ्या संधींमधनं, वेगवेगळ्या ट्रेनिंगमधनं, आता नवीन नवीन तंत्रज्ञानाचे टूल्स आले आहेत, AI वगैरे. AIला आपण टीचरचा शत्रू मानतो, परंतु AIच्या माध्यमातून, वेगवेगळ्या किट्सच्या माध्यमातून आपण जर का टीचरच्या कॅपॅसिटीज बिल्ड केल्या की केवळ त्याला नॉलेज नाही तर आपण पूर्णपणे एक एज्युकेशन अनुभवात्मक कसं करायचं अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट टीचरमध्ये केली तर चांगल्या पद्धतीचे टीचर्स त्याच्यामध्ये येतील. दुर्दैवाने झालंय कसं की टीचर्स आज कुठलाही जॉब नाही मिळाला तर मी टीचर्सचा जॉब करतो, शिक्षकाचा जॉब करतो, किंवा शिक्षकाचा जॉब म्हणजे 11 ते 5 एवढीच ड्युटी आहे, मला 8-10 तास कॉर्पोरेटमध्ये नोकरी करण्यापेक्षा हे बरं आहे, मी लवकर घरी येऊ शकते. अशा प्रकारच्या माइंडसेटमधनं टीचर्स तयार न करता चांगल्या पद्धतीचे टीचर जर का आपण तयार करू शकलो असतो आणि सरकारने पॉलिसी लेवलला ह्याच्यावरती इंटरव्हेन्शन केलं असतं आणि अजूनही वेळ गेली नाही, आपण त्या प्रकारचं इंटरव्हेन्शन जर का केलं तर आपण भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं एज्युकेशन घडवू शकतो. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर रिच वाढवणं, रिच कमी नाही करणं. म्हणजे अलीकडेच 2-3 वर्षापासून झालं की महाराष्ट्रामध्ये क्लस्टर एज्युकेशन आल्यानंतर काही 6-7 हजार शाळा बंद करण्यात येत आहेत. आता बंद केल्यामुळे या शाळांच्या जे विद्यार्थी होते आता त्या शाळेमध्ये पटसंख्या नाही, त्याच्यामुळे त्या शाळा बंद केल्या जात आहेत. परंतु पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद करायच्या ऐवजी शाळा सुरू ठेवून पटसंख्या वाढवता कशी येईल या प्रकारे जर का आपण लक्ष दिलं आणि त्याचं अल्टिमेटली आपण इकॉनॉमिक्स बघतो की शाळा चालवणं कठीण आहे, परंतु त्या प्रकारचं जर का आपण इकोसिस्टम तयार करू शकलो तर रीच वाढवून त्याचं रिलेव्हन्स वाढवून म्हणजे शिक्षण कशा पद्धतीने देतोय त्याचं रिलेटेबल करून मुलांना ते आवडलं पाहिजे, रंजक व्हायला पाहिजे, खेळात्मक पाहिजे, गुणात्मक पाहिजे, अशा प्रकारचे प्रकार करण्यासाठी जर का आपण गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंटने, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दोघांनी मिळून अशा प्रकारचे खर्च जर का याच्यावरती केले तर निश्चितच आपण एज्युकेशनमध्ये गती करू शकतो. दुर्दैवाने ती गोष्ट झाली नाही. आणि जर समजा पटसंख्या आपण कमी होताना बघतोय तर पटसंख्या कमी होते म्हणजे असं तर नाही की लोक शिक्षण घेत नाहीये, ते कुठेतरी तो क्राऊड कुठेतरी दुसरीकडे जातोय. म्हणजे आता बऱ्याचदा ग्रामीण भागात बघायला मिळतं आपल्याला की कुठल्या तरी एका छोटं तरी डेव्हलप एखादी खेड असलं तिथे कुठेतरी एखादी छोटीशी CBSE शाळा ओपन होते, तो क्राऊड तिकडे जातोय. ते पण असे काही ऍडव्हान्स लेवलला काही शिक्षण देत आहेत वगैरे नाही, पण यांच्यापेक्षा बरं देत आहे. तर मग ते जिल्हा परिषदचे शिक्षक आहेच किंवा तुम्ही संसाधनं दिल्या जात आहे शासनाकडनं, पण ते डेव्हलप का होत नाहीये? कारण आता जरा फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच्या लेवलवरती नाही, जर शिक्षकांना जे ट्रेनिंग दिलं जातं ते ट्रेनिंग असं का दिलं जात नाही की ते या बाकी शाळांच्या शिक्षकांसोबत कम्पीट करू शकतंय, असं का होतंय? म्हणजे मुळात काय माहितीये का की CBSEच्या पण टीचर्सना फार ट्रेनिंग दिलं जातं असं पण काही भाग नाहीये. मुळातच केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे, काही प्रमाणामध्ये तिथे उदासीनता आहे. करण्याची इच्छा फार आहे, इच्छाशक्ती कमी पडते, परंतु इच्छा असून इच्छाशक्ती कमी पडते. ही पहिली बाब झाली. दुसरं काय माहितीये का, मी प्रामाणिकपणे सांगतो की मगाशी तो प्रश्न विचारलास त्याप्रमाणे की तुम्हाला एज्युकेशन सिस्टममध्ये स्थित्यंतर काय जाणवली. जर का सातत्याने एज्युकेशन जे आपण शिकतो तेच म्हणजे मॅथ्स सायन्स जे मी शिकलो तीच 25 वर्षानंतर माझी मुलं तेच मॅथ्स सायन्स शिकतात, ज्या पद्धतीने मी शिकलो त्याच पद्धतीने ते शिकतात. म्हणजे शिक्षक समोर उभा आहे, तो 40 विद्यार्थ्यांना शिकवतोय, त्याच्यातल्या ज्या मुलांना कळलं नाही कळलं त्यांना नाही कळलं अशा पद्धतीने ते शिकवलं जात आहे. या तुमच्या लर्निंग स्टाईल्स काय त्याच्यामध्ये आविर्भाव त्याच्यामध्ये नाहीये की एकंदरीतच केवळ तुम्ही टीचर सांगतोय आणि तुम्ही ते आत्मसात करतायत अशाच प्रकारे एज्युकेशन आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतंय की दुर्दैवाने आता एज्युकेशन हे आधी मला असं वाटतं की ते अनप्रोडक्टिव्ह झालंय. म्हणजे खऱ्या अर्थाने लौकिक अर्थाने मी आत्ताचं शिक्षण घेऊन मला नोकऱ्या मिळतील किंवा मी माझ्या आयुष्याचा उद्धार करू शकतो या प्रकारची नाळ तुटलेली आहे. आपण आता या जंक्शनला आहोत तिथे प्रामाणिकपणे मला असं वाटतंय की ते केवळ अनप्रोडक्टिव्ह नाही, आता ते काउंटर प्रोडक्टिव्ह होत आहे. म्हणजे आता तर मला असं वाटतं की शाळांमध्ये मुलांना पाठवल्यानंतर आणि मला माहिती आहे याचं लोक म्हणतील की आपण असं का म्हणतो, परंतु शिक्षण घेतल्यानंतर आपण त्यांच्या मूलभूत ज्या स्किल्स आहेत त्याच्यामधनं पण त्यांना आपण दूर घेऊन जातोय. त्यामुळे एक प्रश्न आता असा येईल की मी शिक्षण का घ्यावं. म्हणजे आता ज्या एखाद्या तरुणाने विचारलं की मी शालेय शिक्षण घेतलंय, मी ग्रॅज्युएट झालोय, मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, हे सगळं करून झाल्यानंतर सुद्धा मला जर का जॉब मिळणार नसेल
तर मी घेतलं 21 वर्षापर्यंत शिक्षण, त्याचा उपयोग काय, त्याचा ROI आपण जे म्हणतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तो काय आहे. मग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पैशावरती द्याल, परंतु माझ्या आयुष्याची 5 वर्षापासून 21 वर्षापर्यंत म्हणजे जवळपास मी 16 वर्षाच्या मध्ये घातल्यात, त्याचा रिटर्न काय आहे, त्या 16 वर्षाचा मला काय बेनिफिट मिळणार, हा प्रश्न जर का तरुणांनी विचारला तर आपल्याला त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच गरज नाही, कारण अल्टिमेटली वी आर नॉट एबल टू गिव्ह दॅट आन्सर टू देम. तर या प्रकारचं एज्युकेशन कसं करू शकतो, त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहतील अशा प्रकारचं एज्युकेशन करू शकतो. त्यांच्यामध्ये काय स्किल्स आहेत ते ओळखण्याचा प्रकार आपण करू शकतो. शाळांमध्ये दुर्दैवाने आपण मुलांना केवळ 5-6 सब्जेक्ट शिकवतो, म्हणजे गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि भाषा या गोष्टी शिकवतो, आणि त्याच्यातनं आपण निवड करतो की तुला 90% मार्क मिळाले म्हणून तू चांगला, मला 70% मार्क मिळाले म्हणून मी नाही चांगला. परंतु या 7 विषयांच्या पलीकडे पण गोष्टी आहेत ना, कम्युनिकेशन आहे, कोलॅबरेशन आहे, त्याच्यानंतर मुलांमध्ये गणित, मुलांमध्ये म्युझिक आहे, मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत. या सगळ्यांचा आपण काहीच आविर्भाव करत नाही. या सगळ्या गोष्टींना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेत नाही, आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये ज्या कलागुण आहेत त्यांना आपण त्या ओळखून त्या विकसित करण्याची संधी जर का आपण शालेय शिक्षणामध्ये देणार नसू, तर हा एखादा मुलगा फेल झाला किंवा ह्याला कमी मार्क मिळाले असं बोलण्यात काय अर्थ आहे. तर त्याच्यामुळे या प्रकारचे बदल करणं गरजेचं आहे. आणि हे बदल करत असताना मग तुम्ही शिक्षकाला कसं शिकवताय, शिक्षकाला कशा प्रकारे तयार करतायत, मग तुमच्या मेजरमेंट सिस्टम्स काय आहेत, तुमच्या असेसमेंट सिस्टम्स काय आहेत, कशा पद्धतीने ते शिकवलं पाहिजे, या प्रकारचं जर का तुम्ही ट्रेनिंग दिलं तर मुलांना जास्तीत जास्त शाळेत यावंसं वाटेल. त्यांना शेवटी वाटलं पाहिजे ना, म्हणजे मुलं इज अ कस्टमर ऑफ द थिंग दॅट यू आर गिव्हिंग इन द एज्युकेशन सिस्टम, मुलं आणि पालक. तर त्यांना असं वाटलं पाहिजे की मला हे शिक्षण घेतल्यानंतर पुढे बेनिफिट होईल. जो 30-40 वर्षापूर्वी वाटायचा की मी शिक्षण घेतलं तर मला नोकरी मिळेल, तो वाटत होता, आज तो दुर्दैवाने वाटेनासा झालाय. आणि त्याच्यामुळे मग ड्रॉपआउट्स पण वाढतील, आणि एकंदरीत मुलं जी शिक्षण घेत आहेत ती हळूहळू त्याच्यातनं, त्या प्रणालीतनं बाहेर जातील. बरोबर. तर ते शिक्षणातून आपण ज्यावेळेस शिक्षण घेतो त्यातनं समाज बदलेल किंवा गोष्टी बदलणार हे एक चित्र होतं. आता ते बदलल्यानंतर त्यानुसार शिक्षण डेव्हलप केलं जातं. यात जी गॅप आहे, तर या गॅपमुळे आपली ग्रोथ रेट कमी होतोय का? कारण की काय होतंय ना, आता बघा काहीतरी इंडस्ट्रीमध्ये चेंजेस आले, त्यानंतर मग त्या रिलेटेड आपण एज्युकेशनमध्ये थोडेफार बदल करतो, ते पण एक्स्ट्रीम नाही. म्हणजे आता जसं AI बघा, AI आलंय, इंडस्ट्रीमध्ये डिस्ट्रप्शन आलंय, आणि त्यानंतर मग AI रिलेटेड काही कोर्सेस आता पुढे जाऊन ऍड ऑन होतील, पण तोपर्यंत ही इंडस्ट्री चेंज होती. पण हा जो गॅप दिसतो आपल्याला, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? माझं प्रामाणिक मत असं आहे की गेल्या 2-3 दशकांमध्ये आपण व्यवसायभिमुख एज्युकेशनचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे आता NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तयार झाली 2004 साली, 2005 साली त्याची सुरुवात झाली. रामोदुराई त्याचे अध्यक्ष होते, आणि मग तिथून ते सुरू झाले. पहिलं त्यावेळेचं जे प्लॅनिंग कमिशन होतं, म्हणजे नियोजन आयोग, त्याने मग ते सुरुवात केली आणि ते वाढलं. आणि तसा आपण स्किल्सचा अंतर्भाव केलेला आहे. परंतु मुळातच इंडस्ट्री भिमुख करताना इंडस्ट्री आत्ता आपल्याला जॉबची काय रिक्वायरमेंट आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्यातनं बघतं. माझं असं प्रामाणिक मत आहे की कुठलाही राजकीय पक्ष त्यांची भूमिका या सगळ्या बाजूला ठेवून कॉम्प्रिहेन्सिव्ह एज्युकेशन आणि हेल्थ या 2 गोष्टी आहेत, ह्याच्यावरती कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर पाहिजे, आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक वाक्यता पाहिजे की बाबा रे, पॉलिटिकल तुमचं काही वैर असू देत, तुम्ही काही करा, परंतु या गोष्टी ज्या आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सातत्याने स्थित्यंतर नाही करू शकत. तर या गोष्टींचा एक व्हाईट पेपर तयार करून मग त्या गोष्टी तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष पुढे घेऊन जाऊ शकता, त्याचं प्लॅनिंग करू शकता. अशा पद्धतीची गोष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण एज्युकेशनकडे होलिस्टिकली बघू शकतो. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, इंडस्ट्री म्हणजे आता तू AIचं उदाहरण दिलंस. AI साठी सगळ्यात महत्त्वाचं काय? प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. बरोबर. मला तू भारतामध्ये एक कोर्स दाखव जो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकवतो. असा एकही कोर्स नाही. बरोबर. याचं कारण काय? अजूनही आता अगदी जुन्या काळी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होतं, मग कॉम्प्युटर जसं वाढायला लागलं तर कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिकवायचं, मग त्याची गरज आली की कॉम्प्युटर वेगळा करा, मग कॉम्प्युटर सायन्स झालं. आता कॉम्प्युटरमध्येच AI शिकवलं जातं. बरोबर. आता AI मध्ये पण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे लेअर विदिन लेअर आहे. आपण पुढे जाऊन पुढच्या 10-20 वर्षामध्ये जर का AI इज गोइंग टू बी मेजर थिंग, आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग किती मुलांना शिकवतो, त्याचं लॉजिक कसं शिकवतो, आणि मग त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट की शाळांमधनं हा प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन कसं तयार करायचं, की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नाही तर तू प्रॉब्लेम आयडेंटिफाय कसं करतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग AI करेल, तुम्ही त्याला दिलं, कारण आता त्याच्याकडे भरपूर डेटा पडलेला आहे, तर त्याला तुम्ही प्रश्न विचारला तर तो सॉल्व्ह करेल.
पण मुळात प्रश्न काय विचारायचा, बरोबर. ही स्किल आपण करत नाही. म्हणजे आपल्याला त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट त्याचा तयार करावा लागेल आणि मग त्याचा होलिस्टिक म्हणजे अगदी पहिलीपासून ते म्हणजे त्याला KG to PG असं म्हणतो, अशा प्रकारचा करिक्युलम आपल्याला तयार करावं लागेल. हे संक्रमण नवीन एज्युकेशन पॉलिसी ज्यावेळी झाली त्यावेळी हे संक्रमण झालं, कस्तुरी रंगनच्या अध्यक्षतेखाली झाली. परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं, ते कशा पद्धतीने होतं, त्याच्यामध्ये कुठले चेंजेस आणखीन करायला पाहिजेत, या गोष्टी पण आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याचं अल्टिमेटली इम्प्लिमेंटेशन होऊन त्याचं कॅस्केडिंग कसं होत आहे आणि तशा प्रकारचं आपण वर्कफोर्स तयार करतोय का. म्हणजे आत्ता 2030 सालच्या वर्कफोर्ससाठी एज्युकेशन तयार करायचं नाहीये, 2047 2050 त्याच्यासाठी आपल्याला तयार करायचं. मग 2050 साली काय असणार आहे, AIचं कुठलं वर्जन असेल, हे प्रेडिक्ट करणं, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील आणि त्याच्या सातत्याने चेंजेस करणं. कारण यू कॅन प्रेडिक्ट ना, आपण काय ज्योतिषी नाही आहोत, परंतु त्या एका अनुषंगाने प्रेडिक्ट करून आपण त्यातल्या कुठल्या गोष्टी आतमध्ये आणल्या पाहिजेत, स्किल्स कुठले आणले पाहिजेत, माइंडसेट कुठले आणले पाहिजेत, लाईफ स्किल्स कुठले आणले पाहिजेत, ह्या तऱ्हेने विचार करून होलिस्टिक एज्युकेशनचा विचार करायला पाहिजे. आणि आता ज्या प्रकारात आपल्याला डेव्हलप केले जाते त्या प्रकारात कसं विजनची कमतरता वाटते असं जाणवते. कशावरनं बोलतोय मी, की ज्यावेळेस युरोपियन कंट्रीजला टेलिकॉलर्स पाहिजे होते, त्यांचे बॅक ऑफिसेस त्यांना इथे ठेवायचे होते, त्यावेळेस आपल्याला कॉल सेंटर आले, तर टेलिकॉलर्स आपण तयार केले, ते केले. तिथनं ज्यावेळेस शिफ्ट झालं, तो जो क्राऊड, मग तो अनएम्प्लॉयमेंटचा जो टक्का वाढतो, कारण की त्यांना दुसरं काही नाही माहितीये. मग ते काय करणार. त्यानंतर मग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण शिफ्ट केलं, त्यानंतर आपण पॉलिटेक्निकवरती भर दिला, पॉलिटेक्निकच्या कॉलेजेसला प्रमोट केलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. त्यानंतर ते झालं, ज्यावेळेस आपण IT ला शिफ्ट केलं, तो क्राऊड आता अनएम्प्लॉयड आहे. म्हणजे मेकॅनिकलचा जो क्रेज आलेला, त्यानंतर जे IT वरती शिफ्ट झालं, त्या शिफ्टिंग मध्ये जो क्राऊड, जो एम्प्लॉयमेंट नाहीये, त्यानंतर काय करतात ते, मग कुठला तरी कोर्स करणार, मग IT ला जॉईन होणार. पण ते त्या प्रकारे ते इनपुट पण देऊ शकत नाही, कारण की त्यांचं सगळं शिक्षण आणि त्यांचा बॅकग्राऊंड मेकॅनिकल मध्ये गेला. ज्यावेळेस IT मध्ये आले, त्यानंतर AI आलंय, तर तो क्राऊड शिफ्ट होणं अवघड झालंय. तर ती जी गॅप आपल्याला होताना दिसते, कारण की म्हणतो की आपल्याला इथे नोकऱ्या नाहीये, पण जिथे नोकऱ्या ते म्हणतात की आम्हाला मॅनपॉवर नाहीये. म्हणजे गॅप आहे मार्केटमध्ये, असं नाही की नोकऱ्या नाहीये, पण हे जे नियोजन शून्यता आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तो कसा सॉल्व्ह करायला पाहिजे. मी असे म्हणालो तसं मी उदाहरण देतो सार. म्हणजे माझा भाचा कॉम्प्युटर इंजिनियर झाला, ज्यावेळी तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं त्याने 5-6 वर्षापूर्वी, त्यावेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वॉज बूमिंग. बॉस तो कॉम्प्युटर इंजिनियर झाला म्हणजे तो लाईफचं भलं झालं, तो पोचला तो अमेरिकेला. 4 वर्षानंतर, केवळ 4 वर्षानंतर, बाय द टाइम त्याने इंजिनिअरिंग संपवलं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इज गोइंग थ्रू अ स्ट्रगल. म्हणजे आपण 4 वर्ष सुद्धा प्रेडिक्ट जर का करू शकत नसेल, तर मग तू विचार कर की आपण कुठल्या प्रकारचं एज्युकेशन तयार करतोय. हीच गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसचं कसं झालं. आपण 1991 ला ज्यावेळी नवीन आर्थिक धोरण आलं, तिथपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग वॉज द बेसिक बेस ऑफ द ग्रोथ ऑफ इंडियन इकॉनॉमी. परंतु 1991 आणि 94 नंतर जेव्हा आपण इकॉनॉमी उघडली, म्हणजे उदारीकरण झालं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा सर्व्हिस इंडस्ट्रीज भारतामध्ये आले, त्यामुळे सर्व्हिस सेक्टरचा ग्रोथ फिनॉमिनली वाढला, मॅन्युफॅक्चरिंगचा ग्रोथ कमी झाला. त्यामुळे हे ट्रान्झिशन सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त झालं. मग आपण सर्व्हिस सेक्टरला जशा प्रकारचे कॉल सेंटर म्हणा किंवा रिटेलमध्ये काम करणारी मुलं म्हणा, अशा प्रकारचे आपण कोर्सेस रन करायला लागलो. परंतु हे कोर्सेस रन करताना आपण शॉर्ट टर्म त्यांना फक्त रिटेलमध्ये काम करण्याचं स्किल्स द्या आणि मग ते करू शकतील. आणि ज्यावेळी रिटेल कमी व्हायला लागलं त्यावेळी मग ते जॉबलेस झाले. अशा प्रकारे निजर पद्धतीने तुम्ही एज्युकेशनकडे बघू शकत नाही, की आता म्हणजे आपण ते मराठीत म्हणतो ना की तहान लागली की विहीर खोदा, तशा प्रकारचे काम झालं. तुम्हाला सस्टेनेबल म्हणजे समजा ह्या जो रिटेल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुलाने शिक्षण घेतलं आणि समजा रिटेल सेक्टरमध्ये उद्या मंदी आली, मग या मुलाने काय करायचं, तो जॉबलेस झाला. परंतु सातत्याने त्याला अपग्रेड होण्यासाठी काय काय करता येईल त्या प्रकारची मानसिकता त्याची शाळा कॉलेजातनं त्याला तयार झाली आहे का. हार्ड स्किल आपण ज्यावेळी देतो ना, ते हार्ड स्किल इज फॉर दॅट पर्टिक्युलर जॉब, पण सॉफ्ट स्किल आपण ज्यावेळी त्याला देतो ते त्याला लाईफ लॉंग लर्निंगसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आपण मुलांना तयार करायला पाहिजे. आणि ते केल्यानंतर आज रिटेलला त्याने रिटेलचं एज्युकेशन घेतलं, उद्या समजा वेगळं काहीतरी निघालं तर त्याच्यामध्ये त्याला तो ट्रेनिंग घेऊन ते वापरू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे मुवमेंट करावं लागेल. आता हे क्रेडिट सिस्टीमने थोडंफार प्रमाणात ते मॅनेज होईल, की क्रेडिट वेगळ्या प्रकारचं मिळाल्यानंतर ते वेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये करू शकतील. परंतु या प्रकारचं जर का आपण मानसिकता मुलांमध्ये तयार करू शकलो तर मग त्यांना वेगवेगळे जॉब्स घेऊन त्यांचे लाईव्हलीहुड्स त्यांना तयार करणं अत्यंत सोपं जाईल. बरोबर. आणि आता आपण मार्क्सवादी झाल्यासारखं आहे, एज्युकेशन कम्प्लीट मार्क्सवादी आहे. मार्क्सवादी म्हणजे तू
मला वाटलं कार्ल नाही, मार्क्स. कार्ल मार्क्स नाही, हा. आपला मार्क्स किती तुला मार्क्स सडनली आपण साम्यवाद घेतला की काय? तर ते मार्क्सवादी आपली एज्युकेशन सिस्टम झाली आहे, स्किल्सवरती फोकस नाहीये. तर त्याच्यामुळे जी गॅप तयार होते आता आपल्या इथे, तर जे एज्युकेशन सिस्टम आहे किंवा शाळा कॉलेजेस आहेत हे टॉपर्सला सेलिब्रेट करतात, पण जे स्ट्रगलिंग स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं की हा मार्क्सच नाही. तर शाळेचं किंवा कॉलेजेसचं उद्दिष्ट हे नाहीये की त्यांनी टॉपर्स घडवणे, हे उद्दिष्ट नाहीये. तर ते उद्दिष्ट का आपल्याचं शिफ्ट झालंय? काय माहितीये का, तू म्हणतोस ते बरोबर आहे. आणि अगदी प्रामाणिकपणे विचार करायचा झाला ना तर आपला समाज थोडासा तसा दांभिक आहे. आपण एकीकडे म्हणतो की एव्हरी चाइल्ड काउंट्स, प्रत्येक मुलामध्ये काहीतरी कलागुण आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणून तो जन्माला आला आणि त्याच्यामधली ती कला त्याला अल्टिमेटली प्रेझेंट करायची संधी दिली पाहिजे. आणि मार्क्सची जी सिस्टीम आहे, ज्याला तू मार्क्समध्ये असं म्हणतो, ती कम्प्लिटली एलिमिनेशन बेस्ड आहे. 100 मुलांमध्ये 10 जणांना 90% वर मार्क मिळाले की ते पुढे, 90 ते 70% मध्ये मिळाले ते मध्ये, आणि 70% खाली मिळाले त्यांना आयुष्यामध्ये काही भवितव्य नाही. मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्किल्स असोत त्यांना आपण सेलिब्रेट करत नाही किंवा त्यांना आपण गर्तेमध्ये लोटतो, आणि मग त्याच्यातले काही जण पुढे जाऊन स्वतःचे सक्सेस शोधण्याचा प्रयत्न करतात. तो पण एक वेगळा रंजक विषय आहे. परंतु ह्या प्रकारच्या 2 सिस्टीममध्ये आपण मुलांना व्हर्च्युअली होरपळून टाकलेलं आहे. त्याच्याऐवजी मार्क्सवरती फोकस करणारी सिस्टीम यंत्रणा करण्यापेक्षा, कारण एलिमिनेशन इज नॉट द ओनली वे. नोकरांना लोक मिळण्यासाठी तुम्ही किंवा ऍडमिशन मिळण्यासाठी मार्क्स वापरता तिथपर्यंत ते ठीक आहे, परंतु मार्क्सचा अवास्तव किंवा अवडंबर माजवणं आणि त्याच्यावरतीच सगळ्या प्रकारच्या मुलांना मेजर करणं, आणि म्हणजे व्हर्च्युअली आपण टॅग लावायचा की सुशील मुणगेकर एवढे मार्क, अशा प्रकारचा आपण व्हर्च्युअली टॅग लावलेला आहे मुलांना. त्याच्यामुळे आपण प्रचंड अतोनात नुकसान केलेलं आहे पुढच्या पिढीचं, आणि आपण ते दरवर्षी करत जातो, जसं माझं प्रामाणिक मत आहे. त्या मुलांमधल्या स्किल्सना जर का वापरून त्यांना जर का काही करता येईल, आणि म्हणूनच मी उद्योजकतेच्या मानसिकतेबद्दल इतका आग्रही का असतो याचं साधं कारण असं आहे की ही एक फ्रेमवर्क आहे माझ्या मते प्रामाणिकपणे, की उद्योजकतेची मानसिकता मुलांमध्ये घडवली आपण तर आपल्या अंगातले कलागुण ओळखून त्याचा प्रॉडक्टिव्हली कसा यूज करू शकतो या प्रकारचं संक्रमण ते करू शकतील. त्यांना मार्क्स मिळो न मिळो हरकत नाही, परंतु त्या पद्धतीने ते करू शकतील. आणि अशा प्रकारे आपण मुलांना जर का डेव्हलप केलं तर बेसिकली दे विल बी एबल टू क्रिएट देअर ओन लाईव्हलीहूड ना. आज सगळ्यांना जॉब देणं शक्य नाही. आज जॉब बेरोजगारीचा इतका मोठा महाडो मुसरले आहे, ना ते गव्हर्नमेंट सॉल्व्ह करू शकत आहे, ना पब्लिक सेक्टर कंपन्यांत जॉब देतात नाही आहेत, प्रायव्हेट सेक्टर जॉब तयार करू शकत नाही आहेत. हा आपण म्हणजे हा जो पूर्ण प्रॉब्लेम निर्माण झाला आहे, हा सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मुलांना स्वतःच्या पायावरती उभं करणं आणि स्वतःचे मिनिंगफुल लाईव्हलीहूड्स तयार करण्यासाठी प्रिपेअर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मग त्याच्यातले मग MSME मध्ये जातील, MSME मधनं ते पुढे जातील, आणि मग त्याच्यातनं काही मोठे बिझनेसेस उभे राहतील. अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे आता एज्युकेशन सिस्टमचं झालं. एक पॅरेंट्सच्या दृष्टिकोनातून आपण जर बघायचं झालं तर पालकांचा भर असतो मार्क्सवरती, पण आपण ज्या प्रकारच्या गिग इकॉनॉमीकडे आपण जातोय त्यात एक व्यक्ती तिच्या स्किल्स असले तर तो मल्टिपल कंपनीजला मल्टिपल ठिकाणी आपल्या सर्व्हिसेस देऊ शकतो. तर पॅरेंट्सनी हा बदल कसा बघायला पाहिजे? पेरेंट्सचं काय झालं माहिती आहे का, दुर्दैवाने पेरेंट्सना याच्यामध्ये दुर्दैवाने लास्ट चान्स आहे याच्यामध्ये. आणि कसं असतं की आपण एखादा शूज घ्यायला जातो ना, तरी आपण 4-5 शूज बघतो, त्याला सगळ्यांना मेजर करतो आणि मग तशा प्रकारचा शूज घेतो, किंवा कपडे घेताना आपण सगळ्या गोष्टी बघतो. परंतु एज्युकेशन सिस्टममध्ये पेरेंट हेल्पलेस आहे. कारण ज्या प्रकारची यंत्रणा आहे ती घ्यायची असेल तर घ्या, नाही तर शाळेतनं बाहेर काढून टाका, अशा प्रकारचं आहे. मग ही शाळा चांगली, ती शाळा चांगली, हिचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं, ते शिकवतात चांगलं, ICSE चांगलं, CBSE चांगलं, एवढाच चॉईस त्यांच्या मनामध्ये. पण सातत्याने सगळीच एज्युकेशन सिस्टम बदलली नसल्यामुळे देर इज नो रॅडिकल थिंकिंग इन द हँड्स ऑफ पेरेंट्स. सो पेरेंट्सचा हा प्रॉब्लेम आहे. मार्क्सचा का इम्पॉर्टन्स आहे? कारण ती एकच गोष्ट पेरेंटला कळते, माझ्या मुलाला चांगले मार्क मिळाले तर चांगल्या युनिव्हर्सिटीत जॉब मिळेल, चांगल्या युनिव्हर्सिटीत माझ्या मुलाला चांगले मार्क मिळाले तर चांगल्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळेल, चांगल्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळाली तर त्याला चांगले जॉब्स मिळतील आणि त्याच्या आयुष्याचं भलं होईल. मी 1 रूम किचनमध्ये राहतोय तर तो 2 रूम किचनमध्ये राहील, मी स्कूटर घेतलं तर त्याने गाडी गेली आणि त्याचा उद्धार होईल. एवढं सिंपल गणित पेरेंट्सच्या ह्याच्यामध्ये आहे. परंतु मुळातच पेरेंट्सना एकंदरीतच आपण या मार्क्सच्या सिस्टीममधनं बाहेर काढून आपण मुलामध्ये कुठल्या प्रकारचे बदल घडवू शकतो आणि त्याचा भौतिकदृष्ट्या मुलगा किंवा मुलगी कशा प्रकारे यूज करू शकतो, अशा प्रकारचं
एज्युकेशन आणि अशा प्रकारचं माइंडसेट बिल्ड झालेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे बरेचसे पेरेंट्स म्हणजे जवळपास सगळेच पेरेंट्स हे केवळ मार्कांकडे बघतात. म्हणजे अगदी गेल्या वर्षी एका मोठ्या एज्युकेशन कंपनीने सर्व्हे केला होता मोठ्या शहरातल्या पेरेंट्सचा, आणि त्याच्यात त्यांनी विचारलं की पेरेंट्सना शाळांमधनं काय पाहिजे. 91% पेरेंट म्हणाले आम्हाला शाळांमधनं फक्त मार्क्स पाहिजेत, बस, बाकी आम्हाला दुसरं काय नको. ही मानसिकता झालेली आहे की मार्क मिळाले तर माझ्या आयुष्याचा उद्धार होईल. ह्याच्यातनं त्यांना बाहेर काढायचं. त्यांना मार्क्स नसताना दुसऱ्या कुठल्या गोष्टी झाल्या त्याचं सेलिब्रेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या गोष्टी त्यांना दाखवणं अत्यंत गरजेचं आहे की कमी मार्क मिळालेल्या मुलांनी सुद्धा स्वतःचे करिअर्स केलेली आहेत किंवा कुठल्या प्रकारचे करिअर्स करू शकतात. अशा प्रकारे ज्यावेळी आपण समाज म्हणून त्या गोष्टी सेलिब्रेट करायला शिकतो, त्या गोष्टी दाखवायला शिकतो, तर मग पेरेंट्समध्ये पण ती डेअरिंग येईल की ठीक आहे, माझ्या मुलाला कमी मार्क मिळाले म्हणजे तो वाईट असं नाहीये, जे आता सध्या ते मानतात. मग त्यांना जर का तो कम्फर्ट आला तर मग ते डेफिनेटली चांगल्या गोष्टी आणखीन करू शकतील, मुलांना आणखीन प्रवृत्त करू शकतील आणि त्यांना मदत करू शकतील वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या वाटा शोधण्यासाठी. बरोबर. आणि त्यामुळेच आता ते फक्त मार्क्सवरती फोकस करतात आणि बाकीच्या स्किल्सवरती मुलांच्या फोकस करत नाही की त्याला दुसरे कुठले स्किल आहेत त्याला प्रमोट केलं जात नाही, कारण समाज त्याला प्रमोट करत नाही किंवा हे होत नाही त्याच्यामुळे. तर आता त्या प्रकारात आपली डिग्री होत आहेत की फक्त मार्क्सवादी विचारांनी. पण डिग्री रिलेव्हंट आहे का सध्या, नाही, किंवा बऱ्याचदा होतंय की नाही. कारण मी का प्रश्न विचारला, कारण असं होतं की आपण बऱ्याचदा बघितले की त्या व्यक्तीची डिग्री एका सब्जेक्टमध्ये झाली असते, तो काम वेगळ्या याच्यात करतो आणि करिअरच्या एका टप्प्यात असं होतं की तो दुसऱ्याच सेगमेंटमध्येच काम करतोय आणि तो सक्सेसफुल आहे. असे बरेच उदाहरणं आपल्याला माहित आहे. मग जर डिग्री रिलेव्हंट आहे का, माझा तर हा पहिला प्रश्न आहे. आणि जर हो असेल किंवा नाही जर असेल तर मग आपण का भर देतोय, का अजून एज्युकेशन पॉलिसीवरती, डेव्हलपमेंटवरती फोकस करतोय, का असं होतंय? याचं कारण तर माझं उदाहरण घे. मी बाय डिग्री तुम्हाला विचारलं असतं, मी केमिकल इंजिनियर आहे आणि मग मी व्यवस्थापन म्हणजे MBA केलं. ओके, दोन्ही प्रतियश इन्स्टिट्यूट्समधनं केलं. परंतु मी आता जे करतोय ते मी केमिकल इंजिनिअरिंगपासून पूर्णपणे वेगळं करतोय. मी आता मुलांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडवतोय. याचा आणि केमिकल इंजिनिअरिंगचा काही संबंध नाही आहे. परंतु केमिकल इंजिनिअरिंग डिग्रीने मला एक प्रकारे लॉजिकल थिंकिंग कसं करायचं ही मला डेफिनेटली शिकवलं. मॅनेजमेंट डिग्रीने मला कुठल्या प्रकारे कुठल्या गोष्टी मॅनेज करायच्या ते मला शिकवलं. परंतु रूढ अर्थाने डिग्री आणि तुम्ही जे काही जॉब्स करता त्याचा काही संबंध नाही. तू टॉप 10-20 स्टार्टअप्स काढून बघ आणि त्या सगळ्या स्टार्टअप फाउंडरची त्यांची डिग्री बघ आणि ते आता काय कुठला बिझनेस करतात ते बघ. म्हणजे अगदी तू झोमॅटोचा दीपेंदर सिंग गोयल घेतला, तो आता फूडचा बिझनेस करतोय. झोमॅटो हॅज बिकम द लार्जेस्ट हॉटेल, पण त्याला फूडची डिग्री नाहीये, त्याला तो वेगळ्याच प्रकारचा इंजिनियर होता. त्याच तू गोष्टी कुठलाही फाउंडर काढून बघ किंवा कुठल्याही गोष्टी बघ. याचा सांगण्याचा मुद्दा असा आहे की एज्युकेशन मध्ये जी मिळणारी डिग्री आहे त्याच्यामुळे तुम्हाला जॉब मिळेल ही 30-40 वर्षापूर्वीची जी संकल्पना होती की BCom झाला की बँकेमध्ये नोकरी, BSc झाला की तुम्हाला रिसर्च कंपन्यांमध्ये नोकरी, तुम्ही इंजिनियर झालात तर तुम्हाला मोटर कंपनी किंवा एरोस्पेस कंपनी किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये नोकरी. अशा प्रकारचा जो डायरेक्ट लिंकेजेस होता ते लिंकेजेस पूर्णपणे तुटलेले आहेत. याचं कारण असं की बरेचसे इंजिनियर्स हे MBA मध्ये का घुसले, कारण त्यांना एक लक्षात आलं की आता आपण इंजिनिअरिंग डिग्री घेतलेली आहे, आता आपण व्यवस्थापनाचे धडे घेतले तर आपण कॉर्पोरेटमध्ये जास्त वाढू शकतो, म्हणून इंजिनिअरिंग करून MBA केलं. म्हणजे ते म्हणतात ना की इंजिनिअरिंग डिग्री फुकट घालवली आणि तो MBA घे, म्हणजे मी त्यातला एक आहे. परंतु अशा पद्धतीने लोक स्विंग करतात आणि म्हणून आता डिग्री अत्यंत फंजिबल झालेल्या आहेत. तुम्ही एका डिग्रीवरती फोकस न करता तुम्ही त्या कोर्समधनं तुम्हाला काय शिकता आलं आणि त्याचा तुम्ही तुमचे स्किल्स वाढवण्यासाठी आणि मुळातच समाजातले जे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्या सॉल्व्ह करून तुम्ही काय बनवू शकता. म्हणजे तुम्ही नोकरी करा, तुम्ही स्वयंरोजगार करा, तुम्ही उद्योजकता करा, हे मी कुठल्या पद्धतीने करू शकतो हा विचार डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे. डिग्री डझंट मॅटर ॲट ऑल. सर, ग्रामीण भागातलं शिक्षण आणि शहरी भागातलं शिक्षण या शिक्षण व्यवस्थेत आपल्याला बराचसा गॅप दिसतो. म्हणजे त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा स्टाफ असो किंवा त्या सगळ्या ज्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात त्यात एक मोठी गॅप दिसते. त्याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये जे सोकॉल्ड मागासलेल्या जाती जमाती होत्या त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून आश्रमशाळेची एक संकल्पना होती. बरोबर. त्या सुद्धा आता आपल्याला वर्क होताना दिसत नाहीये. त्या फक्त फंड रिलीज करायसाठी आणि त्यासाठी म्हणून वापरल्या जातात. पण मग हा गॅप का दिसतोय आपल्याला? मी एक साधं उदाहरण देतो. मी ज्यावेळी शाळेमध्ये होतो मला 10वीला 90% मार्क मिळाले, बरोबर.
पण मी अर्बन सिटीमधनं शिकलेलो, मुंबईतनं शिकलेलो आहे. माझे वडील प्राध्यापक होते. माझा एक मित्र चिपळूणमध्ये शिकला, मराठी मीडियममधनंच, आणि त्याचे वडील लिफ्टमॅन होते आणि त्याला माझ्यापेक्षा 2 मार्क कमी मिळाले. आता त्याला माझ्यापेक्षा 2 मार्क कमी मिळाल्यानंतर मला केवळ 2 मार्क त्याच्यापेक्षा जास्त मिळाले म्हणून लौकिकरित्या मला ऍडमिशन आधी मिळालं आणि त्याला ऍडमिशन नाही मिळालं. परंतु तुम्ही साधारणपणे बघितल्यानंतर त्याची बुद्धिमत्ता, त्याचं कर्तृत्व हे माझ्यापेक्षा खचितच जास्त आहे. कारण त्याने विदाऊट एनी सपोर्ट, क्लासेस नसताना, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना, अशा पद्धतीतनं सुद्धा त्याने केवळ जवळपास माझ्या एवढे मार्क मिळवले. हे कुठेतरी आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये त्याची नोंद व्हायला पाहिजे. दुर्दैवाने ते होत नाही. कारण यावेळी आपण मार्क बघतो त्यावेळी मला त्याच्यापेक्षा 2 मार्क जास्त मिळाले, मी त्याच्यापेक्षा चांगला. परंतु लौकिक अर्थाने बघितलं तर तो माझ्यापेक्षा खूप काहीतरी पटीने पुढे आहे. हे मला माझ्या वडिलांनी जाणून दिलं, की म्हणलं की त्याची जी अचिव्हमेंट आहे तुझ्यापेक्षा खूप जास्त आहे. या प्रकारचं इंटरव्हेन्शन येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ते मार्कांच्या लौकिक अर्थाने येणार नाही, परंतु समाज म्हणून आपण हे करणं अत्यंत गरजेचं आहे. कट टू आता मी ज्यावेळी ग्रामीण शाळांमध्ये प्रोग्राम्स करतो, महाराष्ट्रात जवळपास 150-200 शाळांमध्ये आम्ही उद्योजकतेचे धडे देतो, त्यावेळी माझं प्रामाणिकपणे असं मत आहे, आणि हे कुठल्याही मेट्रो सिटीतल्या शाळांनी वाईट वाटून घेऊ नका, पण हे दुर्दैवाने सत्य आहे की या शाळांमधले जी मुलं असतात त्यांच्यामधलं एकंदरीतच शिकण्याची जी हंगर आहे, किंवा क्युरिओसिटी जी आहे, किंवा उत्सुकता आहे, किंवा प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, एम्पथी म्हणजे त्याला आपण तद्नुभूती म्हणते, की कुठल्याही प्रॉब्लेमला रिलेट होण्याची जी क्षमता आहे, या गोष्टी मेट्रो सिटीतल्या मुलांपेक्षा खूप जास्त आहे. ते त्याच्यामध्ये पुढे आहेत. मार्कांमध्ये मेट्रो सिटीतली मुलं पुढे असतील कारण त्यांच्याकडे क्लासेस आहेत, गाईड्स आहेत, कोचिंग आहे, वेगळ्या प्रकारचं ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. परंतु स्किल्सच्या भागांमध्ये आणि एकंदरीतच फ्युचर स्किल ज्याला आपण म्हणतो त्याच्या दृष्टिकोनातून ही मुलं पुढे आहेत. या गोष्टींचं मोजमाप न झाल्यामुळे, केवळ मार्कांचं मोजमाप झाल्यामुळे हे पुढे जातात. ज्यावेळी आपण अशा प्रकारची सर्वांगीण मूल्यमापन व्यवस्था बनवतो की जिथे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यावेळी करू, त्यावेळी ग्रामीण भागातली मुलं ही अर्बन भागातल्या मुलांच्या बरोबर येऊ शकतील किंवा त्यांच्या पुढे पण येऊ शकते. आणि हा त्यांचा जो जे स्किल्स आहे ते त्यांनी जोपासून जर का पुढे गेले तर ते निश्चितपणाने पुढे जाऊ शकतील. 2-3 गोष्टी काय होतात की साधारणपणे कम्युनिकेशन बघ, आपण नेहमी साधारणपणे मुंबई पुण्याचं मराठी म्हणजे चांगलं आहे, पुण्याचं मराठी तर म्हणजे आबाळाला हात टेकल्या अशा प्रकारचं मराठी, बरोबर, तिथपर्यंत कुठे पोहोचू शकत नाही. 40 किलोमीटर दूर गेल्यानंतर ती मराठी म्हणा किंवा कुठली भाषेमध्ये साधारणपणे तो हेल आहे, बरोबर. परंतु ते मराठी आपण स्वच्छ धरत नाही, किंवा ते आपण म्हणतो की अरे यांना मराठी येत नाही, परंतु त्यांची मराठी वर्जन आहे. त्याला जर का आपण प्राधान्य दिलं आणि त्यांना सांगितलं की बरोबर तू बोलतोस तेही बरोबर आहे, अशा प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण केला तर ती मुलं सुद्धा पुढे येऊ शकतात. तर अशा प्रकारचे काही बदल आपल्याला करावे लागतील तरच ह्या गोष्टी स्थित्यंतराकडे येतील. आणि मुळातच आपण केवळ आपली जी एकजूट आहे ही आरक्षणासाठी न वापरता शिक्षणामध्ये मूलभूत बदल होण्यासाठी जर का आपण वापरली, म्हणजे आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे, परंतु तशाच प्रकारची जर का आपण की शिक्षणामध्ये मूलभूत बदल करा, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढ्या संधी मिळाल्या पाहिजेत, त्यांना सुद्धा त्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर मिळाले पाहिजेत, शाळा बंद झाल्यानंतर अशा प्रकारची आंदोलनं व्हायला पाहिजेत. अशा प्रकारचं जर का आपण जर का समाज म्हणून आगतिकता दाखवू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण चांगल्या पद्धतीचा समाज घडवू शकतो. बरोबर. आणि आता आरक्षणाचा मुद्दा जो निघाला तर ते शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे का, किंवा ज्यासाठी आरक्षणाची संकल्पना आली त्यासाठी की इक्वल ग्राउंड मिळायला पाहिजे. आणि जसं आता तुम्ही आणि तुमच्या मित्राचं जे उदाहरण दिलं त्याची जी परिस्थिती आहे त्याचं जे बॅकग्राऊंड आहे त्याचं कन्सिडर करून मग त्या लोकांना आरक्षण, तर मग ते इक्वल येईल यासाठी म्हणून आरक्षणाची सुरुवात होती. पण शिक्षणामध्ये आरक्षण मिळतंय तर ते ठीक आहे, ते मिळायला पाहिजे. पण नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण मिळतं ते मिळायला पाहिजे का? कारण की जर शिक्षणासाठी आरक्षण मिळून जर तुम्हाला इक्वल ग्राउंड दिला जाते कुठल्याही कम्युनिटीसाठी तर ते नोकऱ्यांमध्ये नाही पाहिजे. आणि आरक्षणाचा दुसरा प्रश्न म्हणजे किंवा दुसरा महत्वाचा मुद्दा आता आपल्याला बघायला गेलं की आत्ताच आपण एक आंदोलन बघितलं जे आरक्षणासाठी खूप मोठं झालं, सगळे एकत्र आले कारण आरक्षण मिळायला पाहिजे नोकऱ्यांमध्ये. पण नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळून हा सगळ्या समाजाचा प्रश्न सुटू शकतो का, तर ते अवघड आहे. कारण की सरकारी नोकऱ्या आहेत मुळात खूप कमी. पण जर शिक्षणासाठी जर असं आंदोलन झालं की आमच्या एरियातल्या तुम्ही शिक्षणाच्या व्यवस्था सुधारा, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आम्हाला प्रोव्हाइड करा, पण त्यासाठी आपला समाज एकत्र येत नाही, असं का होतं?
ह्याच्यात साधं आणि प्रामाणिक माझं मत असं आहे की आरक्षण हे जातीनिहाय आरक्षण आहे, बरोबर. त्यामुळे समाजामध्ये जोपर्यंत जाती व्यवस्था राहील तोपर्यंत आरक्षण राहणार. तुम्हाला जर का आरक्षण काढायचं असेल तर तुम्हाला जाती व्यवस्था काढावी लागेल. ती जाती व्यवस्था कारण आरक्षण हा काही आर्थिक विकासाचा मार्ग नव्हे. एखाद्याचं आर्थिक विकास होण्यासाठी त्याला आरक्षण दिलं अशा प्रकारची तरतूद नाही आहे. घटनेमध्ये तरतूद आहे की त्या जाती मागासलेल्या आहेत, सामाजिक त्यांना स्थान नाही आणि त्यामुळे ते आरक्षण त्यांना दिलेलं आहे. आता जाती व्यवस्था भारतातनं निघून गेलेली नाहीये, ती आहे तशीच आहे किंवा काही ठिकाणी ती प्रखर होते आहे. थोडं मेट्रो भागांमध्ये वगैरे तुम्हाला अशी वरवरणी दिसेल की ती जाती व्यवस्था कमी झाली आहे, परंतु जोपर्यंत समाजामधनं जाती व्यवस्था जाणार नाही तोपर्यंत आरक्षण राहणार. तो हा पहिला मुद्दा झाला. मग दुसरा मुद्दा त्याच्यातला काय की आरक्षण मिळाल्यानंतर मी आरक्षणाचं समर्थन करतो, परंतु आरक्षण मिळाल्यानंतरच आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अशातला भाग नाहीये. आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा नोकऱ्या आहेत का, गव्हर्नमेंट सरकारी नोकऱ्या आहेत का, त्या नाही आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते आरक्षण नाहीच आहे. त्याच्यामुळे शेवटी आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलप करणं हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच पद्धतीने सामाजिक नेते असतील, राजकीय नेते असतील, त्यातला राजकीय त्यातला भाग सोडून द्या, परंतु एकंदरीतच समाज म्हणून चांगल्या शिक्षणासाठी आपण सरकारला म्हणा, ते कोणाचंही सरकार असू देत, किंवा यंत्रणेला म्हणा, धारेवर धरणं किंवा त्यासाठी आपण मागणी करणं. कारण शेवटी एज्युकेशन मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा वगैरे असू देत, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन जर का त्याला मिळालं तर त्यांचे स्किल्स तेवढे वाढणार आहेत. तर त्यामुळे त्याच्यासाठी आपण आग्रही राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एज्युकेशन हा माझ्या मते की म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी आरक्षणाची हे केली आहे त्यावेळी ते सांगत ते म्हणाले शिक्षण हा एकमेव मार्ग आहे याच्यातनं आपला स्वतःचा उद्धार करण्यासाठी. आणि म्हणून ते म्हणाले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर शिका हे पहिल्यांदा आहे. तर ते जर का तुम्ही मूलभूत केलं आणि त्या प्रकारचा तुम्ही बदल आला, म्हणजे गव्हर्नमेंट 6% खर्च करत नाही तर आपण समाज म्हणून काय प्रेशर टाकतो त्यांच्यावरती? बरोबर, काहीच प्रेशर टाकत नाही. काहीच प्रेशर टाकत बरोबर. शाळा जर का बंद होत असेल आपण समाज म्हणून काय प्रेशर टाकतो त्यांच्यावर? काहीच प्रेशर टाकत नाही. या प्रकारचं प्रेशर आपण समाज म्हणून, पालक म्हणून, नागरिक म्हणून ज्यावेळी टाकू, मग ते कोणाचंही सरकार असू देत, तर आपण खऱ्या अर्थाने प्रोग्रेसिव्ह झालो असं म्हणता येईल. बरोबर. आणि आता जसं त्या रिझर्वेशनचा मुद्दा होता, तर युनिव्हर्सिटीज बघताना रिझर्वेशन मधनं ऍडमिशन होतात आणि मार्क्स बघून ऍडमिशन होतात. तर मार्क्स आणि रिझर्वेशन हे दोन मुद्दे कन्सिडर करून ऍडमिशन होत आहेत. तर आपल्याला जे रिसर्च करायचं म्हणतो तर त्या गोष्टीवरती याचा परिणाम होतोय का या गोष्टींचा? आणि दुसरा की रिसर्चला केलं पाहिजे एवढं महत्व म्हणजे बोललं जातं, पण महत्व हे फंड रिलीज करून किंवा त्याला प्रमोट करून सरकार किंवा शासन कुठलंच दाखवत नाही. तर हा मुद्दा कसा बघायला पाहिजे? मुळातच रिसर्च, हुशारी ह्याचा आणि पहिली गोष्ट म्हणजे आरक्षणाचा काही संबंध नाही. हे पहिलं हे आहे. दुसरी गोष्ट, रिसर्च आपल्याकडे का होत नाही याचं साधं कारण असं आहे की रिसर्च इज नॉट प्रमोटेड इन द एज्युकेशन सिस्टम ॲट ऑल. म्हणजे क्युरिओसिटी, प्रश्न मंजुषा, प्रश्न विचारण्याची वृत्ती, प्रश्न विचारता आले तरच आपण रिसर्च करू शकतो, अशा प्रकारची वृत्ती आपण लहानपणापासून मुलांमध्ये घडवत नाही. रिसर्चर झाला तर तुम्हाला किती पैशाची नोकरी मिळते आणि तुम्ही जर का मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गेला, सर्व्हिसमध्ये गेलात तर तुम्हाला किती पैशाची नोकरी मिळते, या प्रकारची तफावत आहे. त्यामुळे रिसर्च करणं हे प्रॉमिनंट नाही आहे. तशा प्रकारच्या सरकारी यंत्रणा नाही आहेत, रिसर्च सेंटर्स नाही आहेत, तशा प्रकारची अनुदानं नाही आहेत आणि असली तरी सुद्धा ती कमी प्रमाणामध्ये आहेत. तर एकंदरीतच आपण एक शिक्षण प्रणालीमध्ये रिसर्चला जर का आपण महत्त्व देऊ शकलो आणि रिसर्चला आपण वृद्धिंगत करू शकलो आणि त्याच्यातनं मग इनोव्हेशन तयार करणं, पेटंट्स तयार करणं, अशा प्रकारचे फंड्स तयार करू शकलो, तशा प्रकारचं त्यांना आपण मार्गदर्शन करू शकलो, तर लोक रिसर्चकडे जायला जास्तीत जास्त तयार होतं. दुसरी गोष्ट काय, रिसर्च हा नाही म्हटलं तरी एक लॉंग गेस्टेशन पिरियड प्रोसेस आहे. आज कसं आहे, मी 21व्या वर्षी जर का ग्रॅज्युएट झालो की इंजिनियर झालो तर मी पटकन नोकरी करू शकतो. मला रिसर्च करायचं तर 3-4 वर्ष लागतील, त्याच्यामध्ये अनसर्टन्टी असतील, मग तेवढे मी त्याच्यामध्ये घालायचे का, त्याचा पे ऑफ काय आहे, अशा प्रकारचे विचार लोकांच्या मनामध्ये असतात. म्हणून तशा पद्धतीने तुम्ही लोकांना तशा संधी दिलीत त्यांना आणि तशा प्रकारचे मार्ग जर का तुम्ही केले तर लोक रिसर्चकडे जास्तीत जास्त जातील आणि मग रिसर्चकडे गेल्यानंतर मग इनोव्हेशन होईल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स येतील, भारतामध्ये अशा प्रकारच्या वेगळ्या कल्पना राबवल्या जातील, तशा प्रकारचे स्टार्टअप्स येतील. या तऱ्हेने ही इकोसिस्टम उभी राहील. तर हे झालं तर आपल्याला आता समजा की रिसर्च करताना रिझर्वेशन नसलंच पाहिजे ऑब्व्हियसली. आणि आता आपल्याला काय कमतरता जाणवते शासनाची की आपल्याकडे यूथ भरपूर आहे,
आपण ग्रॅज्युएट्स भरपूर निर्माण करतोय दरवर्षी, पण आपण रिफॉर्मिस्ट आपल्याला बघायला मिळत नाही, किंवा कुणी नवीन विचार म्हणला किंवा नवीन काहीतरी शोध केला हे बाकी कंट्रीज बघता, किंवा US किंवा UK या साईडच्या युनिव्हर्सिटी बघता. आपल्या युनिव्हर्सिटी म्हणजे खूप कमी आपल्याला असं बघायला मिळतं. तर हा कशा तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो, हा कशामुळे होतो, काय हे सॉल्व्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे? कारण की आता मी तुम्हाला हा प्रश्न का विचारतो, कारण की एज्युकेशन सिस्टीम मध्ये असणारे बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही एनपॉवर थ्रू किंवा तुम्ही ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करताय. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला गेला पाहिजे? याचं 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक तर सरकारने अनुदान देणं आणि रिसर्च करणं हे युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे त्याला UGC आहे, त्याच्यातनं अनुदान आहेत, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, नाही असं म्हणण्याचा प्रश्न नाही. आणि ते सगळ्या सरकारने केले आहेत, म्हणजे मागच्या सरकारने केले, या सरकारने केले, त्या गोष्टी होत आहेत. परंतु रिसर्चची मानसिकता तरुणांमध्ये निर्माण करणं हे मुळात गरजेचं आहे. मार्क्स सेंट्रिक आपण किंवा मार्क्सवादी जसं तू म्हणतो तसं तशा प्रकारची यंत्रणा निर्माण केल्यानंतर साहजिकच आपण मुलांना रिसर्च कडनं दूर घेऊन जातो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मार्क्स कधी मिळतात एज्युकेशन सिस्टीममध्ये. आपण जी इव्हॅल्युएशन सिस्टीम केली एक्झामिनेशनची, त्याच्यामध्ये तू बघ ना, मार्क्स कधी मिळतात तुम्हाला? तुम्ही घोकमपट्टीमध्ये हुशार असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतात. मग घोकमपट्टी आणि रिसर्च या दोन नुसतं भिन्न गोष्टी नाही आहेत, तर दे आर काउंटर इंट्युटिव्ह. घोकमपट्टी या बाजूला चालली आहे आणि रिसर्च आणि बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ नॉलेज एका बाजूला चाललंय. मला सब्जेक्ट कळला नाही कळला, पण मला परीक्षा क्रॅक करायला जर का जमलं तर मला मार्क चांगले मिळतात. मग आता ते लोन कुठपर्यंत पोहोचलंय की जेईच्या एक्झाम्स असतील तर त्या जेईच्या एक्झाम क्रॅक कशा करायच्या ह्याच्या प्रकारचे क्लासेस आहेत. म्हणजे काय आहे त्यातलं ते शिकवणार नाहीत, पण तुम्ही 4 पर्याय, त्या 4 पर्यायामध्ये 2 कसे एलिमिनेट करायचे, मग 2 मधला कुठला सिलेक्ट करायचा, ती प्रोबॅबिलिटी कशी वापरायची, अशा प्रकारचं क्लासमधनं शिकवलं जातं. म्हणजे जे आता सगळे आपण जे कोटा फॅक्टरी वगैरे म्हणतो, दे आर बेसिकली प्रिपेअरिंग यू टू क्रॅक एक्झामिनेशन अँड नॉट गेट नॉलेज. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे जर का तुम्ही मानसिकता घडवलीत तर आपण कशा पद्धतीने रिसर्च करणार आहोत? आपण रिसर्चसाठी पात्रच नाही होणार ना. कारण पूर्णपणे सातत्याने मी पहिलीपासून इंजिनिअरिंग पर्यंत किंवा पहिलीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत सातत्याने मी मार्क मिळून, घोकमपट्टी करून मार्क मिळून, मला किती कळलंय, काय येतंय, काय प्रश्न विचारले, ह्याच्यापेक्षा सुद्धा मी घोकमपट्टी करून ते मी उत्तरपत्रिकेवर लिहून मला मार्क मिळालेत आणि मी पुढे गेलो. तर अशा प्रकारची मानसिकताच तयार होणार नाही आणि त्याच्यामुळे मग मुलांचा रिसर्चमध्ये कल होत नाही. मार्क मिळाले, नोकरी मिळाली, संपला विषय. हे जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला मूलभूत बदल हे शाळांच्या माध्यमातून करावं लागतील. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा रिसर्चचा पहिला पाय झाला की शाळेतल्या मुलांना तुम्ही प्रोजेक्ट द्या, की रिसर्च करा, तुम्ही कुठनं काय काय करू शकता आणि मग ते करा. मग ती रिसर्चची गोडी निर्माण होते. रिसर्चसाठी तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, त्यातला डेटा घ्यावा लागतो, तो डेटा अनालाइज करावा लागतो. सोप्या साध्या गोष्टींमध्ये काही मुलांना शिकवू शकलो तर ती मानसिकता त्यांच्यामध्ये तयार होईल आणि मग आपल्याकडे जास्त रिसर्चर्स बनतील. ते केवळ युनिव्हर्सिटीला ग्रांट देऊन आणि कॉलेजेसमध्ये पैसे देऊन आणि तिथे करून ते होणार नाहीत. त्याला मुळाशी जावं लागेल. तिथून जर का ती मानसिकता तयार केली तर तुम्हाला रिसर्च जास्त तयार करता येतील. आणि आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहेत त्यात हे बदल तुम्हाला दिसतात की त्यात काही गॅप जाणवतात? न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये नक्कीच काही बदल स्वागतार्ह आहेत. म्हणजे आता क्रेडिट सिस्टीम काढलेली आहेत, फंजिबिलिटी काढलेली आहे की एका ठिकाणावर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. जे आधी पहिल्यांदा आर्ट, सायन्स, कॉमर्स म्हणजे असं कास्ट सिस्टीम सारखं होतं, ते आता थोडंसं डिझॉल्व्ह करण्याचं सुरुवात झालेली आहे. तर त्या काही गोष्टी चांगल्या आहेत. परंतु मुळातच मी पहिल्यांदा जसं म्हणालो, शिक्षकांची प्रणाली बदलण्यावरती किती तुम्ही बदल करू शकता ते मला वाटतं ते अजूनही जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मार्क सेंट्रिसिटी कमी करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते दुर्दैवाने झाले नाही आहेत. मला कधी कधी असं वाटतं की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मार्क्स आणखीन स्ट्रेंथन झालेले आहेत. म्हणजे तुम्ही बाकीच्या कला देऊन सुद्धा शेवटी तुला मार्क्स मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीचं एकंदरीतच आपण इकोसिस्टम त्याच्यामध्ये बनवलेली आहे. या मार्क्सला तुम्ही एकदा डिमॉलिश करून तुम्ही एक इव्हॅल्युएशन सिस्टम सर्वांगीण जर का बनवली तर त्याच्यातनं जास्तीत जास्त मुली पुढे येऊ शकतील, जास्तीत जास्त कलागुण पुढे घेऊन जाऊ शकतील, जास्तीत जास्त गोष्टींमध्ये ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकतील आणि मग त्याच्यातनं पुढची पिढी चांगल्या पद्धतीने घडू शकेल. तर अशा प्रकारचे काही बदल जे तितक्या पद्धतीने पाहिजे होते ते दुर्दैवाने तसे दिसले नाही आहेत. दुसरी गोष्ट इम्प्लिमेंटेशन पण अजून व्हायला पाहिजे, ते होत नाही आहे. ते इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातले फ्रुट्स कळतील आणि मग कुठल्या दिशेने जातोय ते कळायला मार्ग आपल्याला मिळेल. एक न्यू एज्युकेशन पॉलिसी जर आपलं काम करते किंवा ह्या पॉलिसीज चेंज होत राहील, ते अपग्रेड होत राहील, पण आपली मानसिकता बदलणं पण खूप गरजेचं आहे. आता एक मानसिकता आपल्या इथे बघितलं जातं की
ज्या शिक्षणावरती जो खर्च होतो तो आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतच नाही. मोस्टली शिक्षणावरती होणारा हा खर्च म्हणून बघितला जातो. तर ही मानसिकता बदलणं किती गरजेचं आहे? काय आहे, तू गो बॅक टू द इव्होल्युशन ऑफ इंडियन सोसायटी ह्याच्यामध्ये, की आपण पारंपरिकपणे इंडियन सोसायटी बघितलं तर आधी आपल्याकडे राजे महाराजे होते, त्यांच्याकडे आपण लोक काम करायचो. ओके, त्याच्यानंतर जाती व्यवस्था होती, त्या जाती व्यवस्थेमध्ये जे काम तुम्हाला दिलं त्या पद्धतीने तुम्हाला कामं करावं लागत होती. या संपूर्ण प्रणालीमधनं बाहेर येताना एज्युकेशन सिस्टम इज डेफिनेटली हेल्पिंग यू. परंतु त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर हे मी जे काही एज्युकेशनवरती खर्च करतोय त्याचा मला तितकासा मोबदला मिळतोय का, हे कुठेतरी लोकांकडे बघायलाच त्यांनी सुरुवात केली. की मी समजा एज्युकेशनवरती 50,000 रुपये खर्च केले, तर त्या 50,000 रुपयामुळे माझं लिव्हिंग स्टँडर्ड वाढतंय का आणि त्याच्यातनं मी वर जातोय का, अशा पद्धतीने लोकांचं त्याच्याकडे बघण्याची दृष्टिकोन आहे. जे शिकले त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला थोडंफार सुरुवात केली, पण असे बघणारे लोक फार कमी आहेत. मुळातच गरिबी असल्यामुळे प्रत्येक पैसा तो एज्युकेशनवर टाकतो. आणि प्रामाणिकपणे भारतामधला तो कुठलाही पालक बघ, गरीबातला गरीब पालक हा मुलाच्या शिक्षणाचा ज्यावेळी भाग येतो त्यावेळी तो 2 चपात्या कमी खाईल, थोडंसं जेवणार नाही, परंतु तो शिक्षणावरती खर्च करेल. काय त्यालाही माहिती आहे की शिक्षणच त्याला गरिबीतनं वरती घेऊन जाऊ शकतो. हा फार छान मूलभूत बदल झाले आहेत. परंतु तो ज्यावेळी दिसत नाही, ज्यावेळी तो बदल दिसत नाही त्यावेळी कुठेतरी त्याला वाटतं की आपण हे जे केलेलं आहे त्याच्यातनं त्याला फरक होतो का, किंवा त्याच्यातनं त्याचं पॉवर्टी एलिव्हेशन होईल का. हा साधारणपणे ट्रेड ऑफ हा मनामध्ये यायला लागतो. म्हणजे खालची पिढी त्याच्यावरची वरची पिढी ही पुढे संक्रमण व्हायला पाहिजे. हे संक्रमण त्या एज्युकेशनने दिलंय की नाही दिलंय हे अत्यंत गरजेचं आहे, हे समजलं पाहिजे. मी अगदी साधं उदाहरण देतो. आम्ही मुंबईपासून एक साधारणपणे 150 किलोमीटर, 150 पण 100 किलोमीटर माणगाव, महाड, तिथे आम्ही मुलांमध्ये कोर्सेस करत होतो. आता त्या मुलांना ज्यावेळी आम्ही उद्योजकतेची मानसिकता शिकवत होतो त्यांना विचारतो तुमचे स्वप्न काय. त्यांचं स्वप्न एकच, मुंबईमध्ये यायचं आणि झोमॅटो स्विगीचा डिलिव्हरी बॉय व्हायचं, हे त्यांच्या लाईफचं स्वप्न. आणि ते का स्वप्न, की तिथे आल्यानंतर बाईक मिळते, बाईकवरती फिरायला मिळतं, मग हळूहळू बाईकवरती गर्लफ्रेंड येते, मग आपण डिलिव्हरी करून 20-25 हजार रुपये मिळतात, त्यातले 5-10 रुपये गावी पाठवले की 10,000 रुपयात आपण मुंबईमध्ये एकत्र राहू शकतो. अशा पद्धतीने त्यांची स्वप्न बघण्याची वृत्तीच ती आहे. म्हणजे इतकं आपण स्वतःला कमी करून ठेवलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये जर का आपण त्यांना मुळातच की मोठी स्वप्न तुम्ही कसे बघू शकता. मी डिलिव्हरी बॉयना वाईट लेखत नाही किंवा मी तो जॉब कमी लेखत नाही, परंतु तुम्ही कुठल्या प्रकारची ध्येय ठेवू शकता, काय करू शकता, असं करणं अत्यंत गरजेचं आहे. आता याच्यातला काउंटर इफेक्ट बघ, की आमच्याकडे एक साधं उदाहरण देतो. आमच्याकडे आता मी ज्या कॉलनीमध्ये राहतो तिथे बरेचसे लोक कुत्रे पाळतात. आता कुत्रे पाळताना त्या कुत्र्यांना सकाळी संध्याकाळी फिरवावं लागतं. ते फिरवण्यासाठी काही माणसं आहेत, तर ते कुत्रे फिरवतात आणि त्यांना पैसे मिळतो, मोबदला मिळतो. असाच एक माणूस 10वी पास आहे किंवा 10वी नापासही असेल, तो महिन्याचे 30 ते 35 हजार कमवतो केवळ कुत्रे फिरवून. बरोबर. मला तू सांग किती ग्रॅज्युएट्स, किती पोस्ट ग्रॅज्युएट्स लोकांना आज 30,000 रुपये महिन्याची नोकरी मिळते. हा 10वी पास आहे. म्हणजे कुठेतरी शिक्षणाची आणि नोकऱ्यांची आणि पगाराची नाळ तुटलेली आहे. आज कितीतरी इंजिनियर्स 18,000 20,000 वरती पगारावरती नोकरी करतात. मग मी इंजिनियर होऊन 18,000च्या पगारावरती नोकरी करू का, मी शिक्षण सोडून स्विगीचा ड्रायव्हर होऊन 20-25-30 हजार रुपये कमवू. हा प्रकार हा दुर्दैव आहे. परंतु ह्या प्रकारचा विचार तरुणाला करावं लागतं. ही एज्युकेशन सिस्टमची शोकांतिका आहे. पण ही फक्त एज्युकेशन सिस्टमची शोकांतिका आहे की ॲज अ सोसायटी म्हणून आपण फेल जातोय. कारण जर एखादी ग्रामीण भागात राहणारा मुलगा त्याचं स्वप्न जर लिमिटेड होतोय तर फक्त तो त्याचा दोष नाही आहे, तो आपला पण कुठेतरी एक दोष आहे. कारण की आता बघा, त्यावेळेस एज्युकेशन मधून काही शहरी भागातून निघणारे मुलं आहेत, त्यांना IAS IPS बनायचं असतं. तर या सगळ्या सर्व्हिसेस ज्या ग्लॅमराईज करून दिल्या त्या कुठेतरी आपल्या स्वातंत्र्याच्या नंतर ती सुरुवात झाली. तर त्यावेळेसच अशी एक जशी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे तसंच इंडियन टीचर सर्व्हिस या प्रकारचं जर काही, कारण की आता जसं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये असणारे डिप्लोमॅट जसं देश घडवण्यासाठी फोकस करतायत किंवा त्या मार्गे काम करतायत, तर देश घडवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे शिक्षकाचं. शिक्षक खरी पिढी घडवतोय. बरोबर. तर ते पिढी घडवणाऱ्या व्यक्तीवरती जास्त आपण फोकस करायला पाहिजे होता. तर मग आपलं ते सगळं ते फेल गेलंय का? मी निराशावादी नाही, मी आशावादी आहे. त्यामुळे मी फेल गेलं असं
मरेपर्यंत म्हणणार नाही, परंतु आपण नक्कीच चुका केल्या त्याच्यामध्ये. आणि याचं कारण असं आहे की ज्या प्रकारचं शिक्षकाचं प्रोफाईल आणि ज्या प्रकारचा शिक्षकाचा आदर आणि समाजातलं स्थान हे माझ्या वडिलांच्या पिढीमध्ये होतं, तेवढं माझ्या पिढीमध्ये राहिलं नाही आणि आताच्या पिढीमध्ये ते अत्यंत कमी झालेलं आहे. शिक्षण आणि शिक्षक हे ट्रान्झॅक्शनल झालेलं आहे आणि या ट्रान्झॅक्शनमुळे आपलं फार मोठं नुकसान झालं आहे की मी 35,000चा पगार घेऊन शिक्षक म्हणून तुला माझं काम केलं, शिकवलं तुला, आता तू तुझं बघ, मला जे काय धडे शिकवायला सांगितलं ते मी तुला शिकवले, माझं काम संपलं. हे शिक्षक करू शकत नाही. डॉक्टर म्हणा, शिक्षक म्हणा, हे अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आले. समजा की डॉक्टर म्हणलं मी तुला गोळी दिली, आता तू बरा झाला असतं तर तुझं नशीब, तू गेला असतं तर तुझं, असं नाही म्हणू शकत डॉक्टर, बिकॉज डॉक्टर इज टेकिंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. माझ्या मते शिक्षक ही सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि अशा पद्धतीचं मानसिकता शिक्षकांमध्ये सुद्धा घडणं, नवीन प्रकारचे जे शिक्षक येतात त्यांच्यामध्ये घडणं, त्यांच्यामध्ये नाही असं मी मुळीच म्हणत नाही. अजूनही काही शिक्षक, मी खास करून सरकारी शाळांमध्ये जातो, ज्या प्रकारचे प्रयोग या सरकारी शाळांमधले शिक्षक करतात, हॅट्स ऑफ टू देम. कमीत कमी रिसोर्सेसमध्ये चांगल्या कल्पकता वापरून अशा प्रकारचे प्रयोग होत आहेत, महाराष्ट्रामध्ये होत आहेत, नाही असं नाही आहे, परंतु त्यांची संख्या कमी आहे. हे आपण प्रॅक्टिकली सर्व लेवलवरती जर का करू शकलो, अशा प्रकारचं प्रोग्रेशन त्याच्यामध्ये आणू शकलो, तर त्याच्यामध्ये आपण करू शकतो. अगदी साधं उदाहरण देतो. हे IIT कोचिंगसाठी हे पेस म्हणा, ॲलन म्हणा किंवा कोटा फॅक्टरी या ठिकाणी जे शिक्षक आहेत, हे शिक्षक कोण आहेत माहिती आहेत का? हे स्वतः IIT JEE क्रॅक झालेले आहेत, केलेले आहेत आणि त्यांना 1-1 करोड पगार देऊन ते लोक येतात. म्हणजे IIT इंजिनियर झाल्यानंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा कुठल्या तरी फॉरेन कंपनीमध्ये काम करायच्या ऐवजी ते लोक इथे काम करतात. त्या प्रकारची इकोसिस्टम त्यांनी तयार केली. अशा प्रकारचे शिक्षक आणले. ते चांगले आहेत, वाईट आहेत असं मी म्हणत नाहीये, परंतु तशा प्रकारचा रिस्पेक्ट त्यांच्यामध्ये निर्माण झाला. अशाच प्रकारचा रिस्पेक्ट जर का आपण शिक्षकांमध्ये तयार करू, त्या प्रकारचे शिक्षण आपण प्रणाली आणू आणि त्या प्रकारे आपण शिक्षकांची कॅपॅसिटी बिल्डिंग करू की तुम्ही फॅसिलिटेशन कसं कराल, ते मुलांच्या एकंदरीतच नवीन जनरेशनच्या हे आहेत. म्हणजे ज्या तऱ्हेने तुम्ही जनरेशन एक्सला शिकवलं तसंच तुम्ही जनरेशन अल्फाला नाही शिकवू शकत. तुमची प्रणाली बदलायला पाहिजे. आणि आता जनरेशन बीटा म्हणजे 2025 साली सुरू झाली, तो 2047-2050 साली 25 वर्षाचा असेल, त्याला तुम्ही या पद्धतीने नाही शिकवू शकत. त्याच्याकडे आता संसाधनं वेगळी आहेत. अशा प्रकारचं शिक्षकाचं स्थित्यंतर झालंय का? आणि समाज म्हणून ह्याच्याकडे आपण बघणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते सरकार असो, यंत्रणा असो, शाळा असो, एज्युकेटर्स असो, या सगळ्यांनी एकत्र बसून कुठेतरी हा विचार करायला पाहिजे ना. तो विचार दुर्दैवाने होत नाहीये. आणि एकंदरीतच एज्युकेशनकडे बघण्याची दृष्टिकोन म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की सगळ्या मिनिस्ट्री ज्यावेळी वाटल्या जातात त्यावेळी मला असं वाटतं की एज्युकेशन इज वन ऑफ द नेक्स्ट बेस्ट मिनिस्ट्री आफ्टर चीफ मिनिस्टर, होम मिनिस्टर. परंतु आपण एज्युकेशन मिनिस्ट्री म्हणजे अगदी त्याला खालचा दर्जा देतो, त्याला महसूल जास्त महत्वाचा आहे फॉर ऑब्वियस रिझन, बरोबर. नगर विकास महत्वाचा आहे फॉर ऑब्वियस रिझन. परंतु एज्युकेशन हे अत्यंत कमी दर्जाचं समजलं जातं. हे फार दुर्दैवी आहे. ह्याच्या फार यातना होतात. अशा प्रकारे आपण जर का त्याला वर आणू शकलो की पॉलिसी बनवणं, कशा पद्धतीचं एज्युकेशन पाहिजे असं बनवणं, आणि ते केवळ एका मंत्र्याचं काम नाही, ते त्यांच्या डिपार्टमेंटचं काम नाही, तर होलिस्टिकली कसं बनवू शकतो अशा प्रकारचा विचार होणं हे फार गरजेचं आहे. आणि आणखी पण म्हणजे जसं IAS बनायचं असं स्वप्न घेऊन तयारी करणारे आहेत, पण शिक्षक बनायचंय असं स्वप्न घेऊन तयारी करणारे जोपर्यंत आपल्या इथे तयार होत नाही तोपर्यंत आपल्या इथं स्वप्न बघणारे विद्यार्थी पण तयार होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे म्हणणं तर बरोबर आहे की शिक्षक हा ॲस्पिरेशनल जॉब पुन्हा एकदा व्हायला पाहिजे की मला शिक्षक बनायचंय, अरे वाटलं शिक्षक बनायचंय. आपल्याकडे झालंय हा काही नाही जमलं तर तू शिक्षक बन. अशा प्रकारच्या मानसिकतेतनं आपल्याला बाहेर यावं लागेल आणि शिक्षण देणं हे सेलिब्रेट करावं लागेल. हे बरोबर आहे तुझं म्हणणं. भारतीय शिक्षण पद्धतीत बदल होणं ही केवळ प्रणालीची जबाबदारी नाही, ती जबाबदारी प्रत्येक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्याची आहे. आणि अशा बदलाच्या वाटचालीत सुशील मुनगेकर सरांसारखे लोक आणि एनपॉवर सारखे उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहेत. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर उघड उघडला फॉलो करा, कारण पुढच्या भागात आपण अजून एका समाज बदलणाऱ्या विषयावर उघड उघड चर्चा करणार आहोत. तोपर्यंत विचार करत राहा, कारण बदल विचारातूनच सुरू होतो.